जो भी है तूने जो भी है तूने दिया यीशुआ करता हूँ तेरा शुक्रिया जो भी है तूने दिया हालेलुया करता हूँ तेरा शुक्रिया जो भी है तूने दिया करता हूँ तेरा शुक्रिया जो भी है तूने दिया करता हूँ तेरा शुक्रिया हालेलुया जो भी है तूने दिया करता हूँ तेरा शुक्रिया ओ हालेलुया थैंक यू जीसस जो भी है तूने Thank you, Lord. काय आठवण देवा अगम्य उपकार आहे तुझे त्याची मोजणी तर होतच नाही पण लक्षात तर नाही आणि धन्यवाद जो भी है तूने दिया करती तेरा शुक्रिया आज आम्ही उभे आहोत जो भी है तूने दिया करता हूँ तेरा शुक्रिया सैतानाला हरवून तू आम्हाला उभं ठेवलेस देवा गेल्या वर्षात त्याचे सगळे मनसुबे तू परतून लावलेस त्याच्या सगळ्या कृत्या योजना तू हलवून पाडल्यास आमच्यासाठी तू स्वतः लढलायस माझ्या देवा आम्ही तुला काय देणार जो भी है तूने दिया करता हूँ तेरा शुक्रिया अजून आम्ही इथं टिकून आहोत हे मंदिर अजून आहे देवा लोक रोजी टिकून आहे जो भी है तूने दिया करता हूँ तेरा शुक्रिया देवाच्या लोकांना आपले हात उंच करून म्हणूया जो भी है तूने दिया करता हूँ तेरा शुक्रिया माझी लेकरं सांभाळलीस माझ्या सगळ्या गरजा भागवल्यास मला देवा आरोग्य दिलंस मी तुझा आभार मानते ओ अनेक वेळा अनेक प्रसंगामध्ये तू नेहमी सोबत होतास आणि अजून पण आहेस आणि पुढे पण असणार आहे जो भी है तूने दिया करता हूँ तेरा शुक्रिया
आपल्या सगळ्यांवर होतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि हे त्याची विश्वास योग्यता त्याच्या लेकरांविषयी. आमेन. हालेलुया.
हात, त्याची दया, त्याची कृपा सदैव आपल्या अवतीभोवती आपल्याला त्याच्या कळपामध्ये खेचण्यासाठी असते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. असा जिवंत देवाला टाळ्या वाजवून देवाला हालेलुया, प्रेज लॉर्ड. काय तुम्ही वेळ आलात देवासाठी? पण नाचून गाऊन परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. आपण वेड्यासारखं नाचून गाऊन परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. बघूया कुणाचं सर्वात जास्त देवावर प्रेम आहे.
बेचैन होणं, मी चर्चला कसा येईन आणि कसा तिला आराधनेमध्ये उपस्थित राहील याचं वेळ लागणं म्हणजे तुमच्यामध्ये आलेलं संजीवन आहे. हालेलुया. संजीवन म्हणजे आकाश भूकंप काही होत नाही. माझ्या आतमध्ये देवाविषयी वेळ आणि प्रेम निर्माण होतं. हालेलुया. आणि मला विश्वास आहे की या मंडळीला वेळ लागले. आमेन. हालेलुया. आणि चर्चला नाही आले तर मला वेळेसाठी नाही. हालेलुया. कारण माझ्यामध्ये संजीवन आलंय. प्रेज द लॉर्ड. मी जर आज प्रार्थना नाही केली तर मला बेचैन वाटेल कारण माझ्यामध्ये संजीवन आलेलं आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. खरोखर आपल्याला वेळ लागलं पाहिजे परमेश्वराच्या वचनाचं, त्याच्या उपस्थितीचं, त्याच्या आराधनेचं, चर्चचं आपल्याला खरंच वेळ लागलं पाहिजे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आज मैं गीत गाऊन परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देणार आहोत आपण. मेरा यीशु सबसे प्यारा, इसे जग में सबसे न्यारा. Yeah.
करतो देव तुमच्या. हालेलुया. तुमच्या बायकांपेक्षा जास्त प्रेम करतो देव तुमच्या. बोला येशू मसीह की. बोला येशू मसीह की. बोला येशू मसीह की. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. जोरदार टाळ्या वाजवून परमेश्वराचं नाव धन्यवाद देऊया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. अजून एक गीत गाणार आहोत, परमेश्वराचं नाव धन्यवाद देणार आहोत, परमेश्वराचा गौरव करणार आहोत आपण. जीवन मिलिया मिलिया आशिष घे. ते गीत गाऊन परमेश्वराचं नाव धन्यवाद देऊया. Yeah.
तुझी स्तुती तुझी प्रशंसा आम्ही समर्पित
इच्छा है कि हम आत्मा से भर जाए और आत्मा से भरकर हम तुझे आनंद दे, तेरी आराधना करें, तुझसे प्रेम करें प्रभु। हालेलुया, हालेलुया। जीव पर तुझ्याकडे लागू दे, प्राण पण तुझ्याकडे लागू दे, मन पण तुझ्याकडे लागू दे। यातलं काही देवा आम्ही आमच्यासाठी ठेवू नये, समर्पण करण्यासाठी खऱ्या अर्थानं या नवीन वर्षामध्ये तुम्हाला रिपेअर करत आहेस, रिस्टोर करत आहेस, रिन्यू करत आहेस माझ्या देवा। आम्ही समर्पण करतो, आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण खरंच जितकं आम्ही तुझ्यावर प्रेम करू तितकं आम्हाला तुझी गोडी लागणार आहे, तितकं आम्ही तुला ओळखणार आहे, आणि जितकं आम्ही तुला जाणणार आहोत तितकंच आम्ही आशीर्वादी होणार। आमचे आशीर्वाद तुला जाणण्यामध्ये आहे, आमचे आशीर्वाद तुला ओळखण्यामध्ये आहे, आमचे आशीर्वाद तुला बिलकुल करण्यामध्ये आहे, आणि तीच तुझी इच्छा आमच्यासाठी। आणि या नवीन वर्षामध्ये आमच्या प्रत्येकाद्वारे ते घडणार आहे, इथं उपस्थित प्रत्येकाद्वारे ते घडणार आहे माझ्या देवा। या येणाऱ्या वर्षामध्ये, चालू वर्षामध्ये आम्ही दुप्पट तिप्पट अभिषेक प्राप्त करून, तुझ्यावर अधिक प्रीती करून, तुला अधिक आनंद देणारे बनणार आहोत। आमेन, हालेलुया। जे मागच्या वर्षी आमच्या हातून नाही झालं ते या वर्षी तू आमच्या हातून घडवून घेणार आहे। हालेलुया, हालेलुया। जे आम्ही करण्यामध्ये कमतरता होती, जे आम्ही कमतरतेनं ते बाबा दिलं असेल, केलं असेल, बोललं असेल, काही असेल, या वर्षामध्ये ती भरपाई तू करून देणार। जितकं काही आमचं कुरतडलं, लुटलं, लुबाडलं, चोरलं, हिसकावून घेतलं, त्या सगळ्याची भरपाई करून देणार आहे परमेश्वर। तू म्हणला की तुमची भरपाई करून दे, तुझं वचन खोटं बोलत नाही रे बाबा। जे पुढे तुला खऱ्या भावानं समर्पण करतात ते रिस्टोर होतात येशूच्या नावामध्ये, आणि आम्ही रिस्टोरेशन करत जात आहोत। आमचं आत्मिक, आमचं फायनान्स, आमचं मेंटल, आमची फॅमिली, आमचं फिजिकल, सगळ्या गोष्टी रिस्टोरेशन मध्ये येत आहे। आम्ही परत एकदा लाईन अप झालेलो असताना ब्लेसिंग साठी तुम्हाला रेडी करत आहे। आम्ही तुझ्या भात, तुझ्या भात पवित्र, अति पवित्र त्या स्थानामध्ये आम्हाला घेऊन चल, आमचे विचार घेऊन चल, आमचं मन घेऊन चल तुझ्याकडे, आमचं हृदय घेऊन चल, आणि आमचं शरीराला पण, जसं दावीद म्हणतो की माझ्या देहाला पण तुझी उत्कंठा लागली, अशीच कृपा आमच्यावर होणार आहे। आमेन, आम्ही स्वीकारतो देवा। याशिवाय कुठेही सुख नाही आहे, गर्दीमध्ये आनंद नाही आहे, काही पाहण्यात, काही देवबा करण्यामध्ये तो आनंद नाही आहे, केवळ तुझ्या उपस्थितीमध्ये, तुझ्या सानिध्यामध्ये त्याचा अनुभव तुम्हाला दिलायस तुझ्या आभार। हालेलुया, थँक यू जीसस, थँक यू लॉर्ड। Praise the Lord, praise the Father, thank you Jesus। तुझ्या उपस्थितीमध्ये खरंच आनंद आहे, मोकळी आहे, विचार उघडताना मी पाहतो, अंतःकरण उघडताना मी पाहतो, काहीतरी तुटताना आम्ही पाहतो, काहीतरी जोडताना आम्ही पाहतो। हालेलुया, तू उभारणारा परमेश्वर आहेस, तू नवीनीकरण करणारा देव आहेस, तू बांधकाम करणारा परमेश्वर आहेस। हालेलुया, धन्यवाद येशू, धन्यवाद। या रानात मान्य केली सगळ्या भावाला आम्हाला सहाय्य झालास, मी तुझी उपकार करते। पवित्र आत्म्याला धन्यवाद, तुझ्याशिवाय अशक्य होतं आणि तुझ्याशिवाय पुढे अशक्यच आहे। आम्ही समर्पण करतो, सर्व गौरव आम्ही तुला, तू पुढची वेळ तुझ्या हातात देतो। अजून पुढे येत असले त्याला घेऊन ये देवा, त्यांच्या अडथळं दूर कर, तुझ्या मेजात हात घालण्यासाठी आमच्यावरती बाबा ते शुद्ध जल शिंपडण्यासाठी आम्हाला रेडी कर, कारण तू तळमळत आहेस, तू बघत आहेस, तुझी लेकरं शोधत आहेस की मी पवित्र जल त्यांच्यावर शिंपडी, ते पवित्र होती आणि माझ्या उपस्थितीमध्ये येतील। आम्हाला मदत कर, त्या मेजात हात घालण्या अगोदर आम्ही या ठिकाणी बसून आमचं परीक्षण करणार आहे की खरंच तू आमच्या किती उपकार केलेस, कशी आमच्या पापांची क्षमा झाली, कसं तू आम्हाला पवित्र लेखलंयस, आम्हाला कसं नीतिमान ठरवलंयस। आम्ही विश्वासयोग्य नव्हतो, आमचा विश्वास अजिबात नव्हता, तू तुझ्या कृपेने आम्हाला विश्वास ठेवायला शिकवलास, तू आम्हाला चर्चमध्ये कसं वावरायचं शिकवलंस, तू आमच्याकडून राग कसा काढून टाकायचा आम्हाला सांगत आहेस, तू आमच्यामध्ये कशा पद्धतीने प्रीतीत वाढायचं आम्हाला शिकवत आहेस।
हे केवळ तुझा आत्माच करू शकतो आणि आम्ही बदल पाहत आहोत आमच्या प्रत्येकाच्या जीवनात. बोलणाऱ्या दासाला तुझ्या हातात घे, तुझ्या अभिषेकाच्या सामर्थ्यानं भर. तुझी वचन आमच्यापर्यंत येत असता प्रभू, त्याला तू शक्ती बस सामर्थ्य पुरव. वचन चोरण्याऱ्या आत्मेने बांधते येशूच्या नावामध्ये समजूतदारपणाचा आत्मा दे. कारण जर वचन समजलं नाही तर तो दुष्ट येऊन पेरलेलं चोरून नेतो. पण आमच्या बाबतीत तसं होणार नाही. तर आम्ही देवा चांगल्या जमिनीत ते धरून ठेवू आणि तुला 100 पीक दिवस होणार आहे असं मी घोषणा करते येशूच्या. प्रार्थना एक दिवस आम्हाला सर्व गौरव आदर सन्मान केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला देऊन त्याच्या सामर्थ्य नावात प्रार्थना मागते. म्हणून तो आणि मंडळी मोठ्याने म्हणे आमेन. आमेन. हे परमेश्वरा, महिमा पराक्रम सामर्थ्य और वैभव तेरा ही है, क्योंकि आकाश और पृथ्वी में जो कुछ भी है वह तेरा ही है. हे यहोवा, राज्य तेरा है और तू सबों के ऊपर मुख्य और महान है और तू सबों के ऊपर प्रभुता करता है. सामर्थ्य और पराक्रम तेरे ही हाथ में है और सब लोगों को बढ़ाना बल देना तेरे हाथ में. इसलिए अब हे हमारे परमेश्वर, हम तेरा धन्यवाद करते हैं और तेरी महिमा युक्त नाम की स्तुति करते हैं. प्रभु तेरे वचन से आज हमसे बात कर. तेरे वचन को और आमीन में मैं स्वीकार करता. आमीन. परमेश्वर पिता, तेरी महान वचनों के लिए हम धन्यवाद देते हैं पिता. जैसा तूने कहा है प्रभु जी, वैसे ही तू करने जा रहा है प्रभु जी, क्योंकि तेरे ही द्वारा हमें सामर्थ्य मिलता है, तेरे ही द्वारा हमें शक्ति मिलती है पिता. तेरे ही द्वारा प्रभु जी हमें उद्धार मिलता है प्रभु जी. तेरे ही द्वारा प्रभु जी हमारे जीवन का हर एक पल है पिता. और प्रभु जी हम तुझसे है प्रभु जी, तेरे लिए है पिता. और प्रभु जी विशेष रूप से पिता हम अपने आप को तेरे पवित्र और सामर्थ्य हाथों में समर्पित करते हैं पिता. ज्यादा से ज्यादा हम प्रभु जी तेरे लिए अपने आप को समर्पित करने पाए. और प्रभु जी जो तू चाहता है प्रभु जी वो हमारे जीवन में घटने के लिए पिता हम अपने आप को प्रभु जी पूरी रीति से समर्पित करते हैं पिता. और हम चाहते हैं पिता कि तेरा पवित्र आत्मा आए और प्रभु जी हमारे जीवन को जैसा तू चाहता है वैसा बनाए. अपने आप को तेरे हाथों में समर्पित करते हैं पिता. यहाँ पर मौजूद हर एक भाई बहन को तेरे पवित्र हाथों में समर्पित करते हैं. हमारी प्रार्थनाओं को सुना धन्यवाद देते हैं पिता. सारा आदर और महिमा हम तुझे देते हैं यीशु मसीह के नाम से मांगते हैं. आमीन. बैठ जाए. प्रेज़ द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर का धन्यवाद हो की परमेश्वर हमारे बीच में उपस्थित आहे. हालेलुया. खरोखर परमेश्वराची उपस्थिती आपल्यामध्ये आहे. त्याच्या गौरवासाठी त्याच्या महिमेसाठी आपण सगळेजण या ठिकाणी आहोत आणि आज काहीतरी विशेष परमेश्वर आपल्या सगळ्यांशी बोलणार आहे. हालेलुया. हालेलुया. बऱ्याचशा गोष्टी आपण जो आज मी तुम्हाला जे सांगणार आहे त्या गोष्टीविषयी तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकला असेल आणि बऱ्याच वेळेस तुमच्या जीवनाचा तो भाग आहे. पण काही नवीन गोष्टी परमेश्वर तुम्हाला त्या गोष्टीतून शिकवू इच्छितो. त्या गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कारण परमेश्वराची इच्छा आहे की आपण सतत आणि सतत आत्म्यामध्ये त्याच्या प्रार्थनेत त्याच्या वचनामध्ये आणि जो ज्या गोष्टी तो आपल्याला शिकवू इच्छितो त्या गोष्टी विषयी आपण जागरूक असावं आणि तो आपल्याला नवीन दिशा देऊ इच्छितो. हालेलुया. माझं सांगा, देव तुला दिशा देऊ इच्छितो. देव आपल्या प्रार्थनांना दिशा देऊ इच्छितो. देव आपल्या प्रार्थनांना दिशा देण्याची त्याची इच्छा आहे. माझं सांगा, देव तुझ्या प्रार्थनांना दिशा देण्याची इच्छा आहे. कारण देवबाप नेहमी आपल्या प्रार्थनांच्या द्वारे एक वेगळं काहीतरी काम करू इच्छितो. हालेलुया. बऱ्याच वेळेस असं होतं की आपण ज्या प्रार्थना करतो किंवा आपण प्रार्थना करण्याविषयी इतके जागरूक नसतो जितकं जागरूक असायला हवं. प्रभू येशू ख्रिस्तानी प्रार्थनेविषयी इतकं बोललेलं आहे आणि जे आज मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला असं वाटेल की अरे हे बोरिंग संदेश आहे किंवा असं वाटेल की हा कंटाळवाणा संदेश आहे आणि हा संदेश मी बऱ्याच वेळेस ऐकलाय किंवा बऱ्याच वेळेस या गोष्टीविषयी मी ऐकलेलं. पण आज तुम्हाला परमेश्वर पुन्हा एकदा या नवीन वर्षासाठी जागृत करू इच्छितो. कारण हा वर्षाचा पहिला रविवार आहे आणि केवळ पहिला रविवार नाहीये तर केवळ 4 दिवस झाले आपण नवीन वर्षामध्ये पदार्पण करू आणि हा 4थाच दिवस आहे. आणि या वर्षभर तुमच्यासाठी एक नवीन परमेश्वराच्या सामर्थ्याला
चाकण्यासाठी असलेली संधी आहे. परमेश्वर नेमकं काय करू शकतो या गोष्टी तुम्ही ह्या वर्षामध्ये पाहू शकता. हालेलुया. परमेश्वराचं सामर्थ्य काय करू शकतं, परमेश्वराजवळ मी गेल्याने नेमकं काय होऊ शकतं. कारण बऱ्याच वेळेस होतं काय की परमेश्वर हे करेल, परमेश्वर ते करेल, परमेश्वराच्या अभिवचन हे सांगतात, परमेश्वराच्या अभिवचन या गोष्टीविषयी बोलतात, देवबाप अशा प्रकारे काम करतो, हे तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकलेलं आहे. यावेळेस बायबलमध्ये सुद्धा तुम्ही बऱ्याच वेळेस ते वाचलेलं आहे. पण जोपर्यंत आपण अनुभव घेत नाही तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टी माहित नसतात. जोपर्यंत आपण त्याची चव चाखत नाही तोपर्यंत आपल्याला ते कळत नाही. आपल्याला चव चाखण्यासाठी काय करावं लागेल, त्यासाठी कार्य करावं लागतं, त्यासाठी मेहनत करावी लागते, त्यासाठी वेगवेगळ्या गोष्टीतून जावं लागतं. त्याच वेळेस आपल्याला समजतं की देव नेमका परमेश्वर काय आहे. तशा प्रकारे परमेश्वर वेगवेगळ्या संकटातून, अडचणीतून घेऊन जातो, प्रसंगातून घेऊन जातो आणि बऱ्याच वेळेस आपल्याला वेगवेगळ्या अशा गोष्टीतून घेऊन जातो की त्याची इच्छा असते की आपण काहीतरी शिकावं, आपण काहीतरी काम करावं, आपण काहीतरी त्याला जास्त महत्व द्यावं, त्याच्या जवळ यावं. अशा बऱ्याच गोष्टी आपल्या जीवनामध्ये सतत घडत असतात आणि याच गोष्टीसाठी परमेश्वर सतत आपली तयारी करत असतो. बायबलमध्ये एक वचन आहे, मत्तेचं शुभवर्तमान याचा 26वा अध्याय आणि त्याचं 40 आणि 41 वचन आपण वाचूया. तुम्ही खूप वेळा हे वचन वाचलेलं आहे, पण पुन्हा एकदा ते वचन वाचा. मेरे पास हिंदी बाइबल है तो हिंदी में पढ़ता हूँ. फिर चेलों के पास आकर उन्हें सोते पाया और पतरस से कहा, क्या तुम मेरे साथ एक घड़ी भी न जाग सके? जागते रहो और प्रार्थना करते रहो कि तुम परीक्षा में न पड़ो. आत्मा तो तैयार है परंतु शरीर दुर्बल है. मराठी में 40-41. मग तो शिष्याकडे आला आणि ते झोपी गेले आहे असे पाहून पेत्राला म्हणाला, काय तुमच्याच्याने घटकाभरही माझ्या बरोबर जागवत नाही? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा पण देह अशक्त आहे. हालेलुया, हालेलुया. जेव्हा तू प्रार्थना करतो त्यावेळेस जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रावरती प्रभाव पडतो असं बाजूला सांग. जेव्हा तू प्रार्थना करतोस त्यावेळेस जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रावर प्रभाव पडतो. तुमच्या जीवनामध्ये वेगवेगळी क्षेत्र आहेत. क्षेत्र म्हणजे ज्याला आपण एरिया म्हणतो, ज्याला आपण गोष्टी म्हणतो, है ना. आपला आत्मिक क्षेत्र आहे, आपला आत्मिक क्षेत्र आहे, आपला व्यावसायिक भाग आहे आपला, कारण आपला एक व्यावसायिक भाग आहे, आपलं एक आत्मिक जग आहे. आत्मिक जग म्हणजे मी प्रार्थना करतो, चर्चला येतो आणि देवावर विश्वास ठेवतो, हे माझा आत्मिक भाग आहे. माझा व्यवसाय आहे, व्यवसाय म्हणजे मी दुकान उघडतो, सकाळी दिवसभर मी माझं काम करतो, संध्याकाळी उशिरा थकून येतो, हे माझा व्यावसायिक भाग आहे. कामावर जात असाल तुम्ही, हा ना, हा एक व्यावसायिक भाग आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट, आपण आपले कौटुंबिक क्षेत्र आहे. कौटुंबिक म्हणजे माझी फॅमिली आहे, माझी बायको आहे, माझी लेकरं आहेत आणि माझ्या घरामध्ये ह्या गोष्टी आहेत. आपलं कौटुंबिक क्षेत्र आहे ते, है ना. हे कौटुंबिक क्षेत्र आहे, व्यावसायिक क्षेत्र आहे, शारीरिक क्षेत्र आहे. मी माझं शरीर आहे, है ना. मी माझ्या शरीराला रोज आंघोळ घालतो आणि त्याच्यानंतर मी रोज कपडे घालतो सुंदर आणि बाहेर जातो, है ना. हे माझं एक शारीरिक क्षेत्र आहे. तुम्हाला माहित आहे प्रार्थना तुमच्या जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रावर प्रभाव पाडतो. तुमच्या जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रावर जर तुम्ही प्रार्थना करणारे असाल तर तुमचं शरीरावरती सुद्धा त्याचा प्रभाव पडतो. तुम्ही जर प्रार्थना करणारे असाल तर तुमच्या कुटुंबावर सुद्धा त्याचा प्रभाव पडतो. जर तुम्ही प्रार्थना करणारे असाल तर तुमच्या व्यावसायिक गोष्टीवरती सुद्धा त्याचा प्रभाव पडतो. जर तुम्ही प्रार्थना करणारे असाल तर तुमच्या आत्मिक गोष्टीवरती सुद्धा त्याचा प्रभाव पडतो. हालेलुया. आणि जर तुम्ही प्रार्थना करणारे नसाल तरी सुद्धा त्याचा परिणाम या सगळ्या क्षेत्रावरती होईल. प्रेज द लॉर्ड. मनुष्य जे काही गुप्त रीतीने करतो ना, जे काही गुप्त रीतीने, त्याचा प्रभाव हा उघड रीतीनं सगळ्या जगासमोर त्याला दिसत असतो. सगळ्या जगासमोर गुप्त रीतीने तुम्ही काही करा, गुप्त रीतीने तुम्ही प्रार्थना करा, त्याचा प्रभाव पडणार. गुप्त रीतीने तुम्ही खोटं बोला, त्याचा परिणाम होणार. गुप्त रीतीने तुम्ही कोणतंही पाप करा, त्याचा परिणाम होणार. गुप्त रीतीनं कदाचित तुम्ही एखाद्याला फसवत असाल तर त्याचाही परिणाम होणार. गुप्त रीतीनं तुम्ही खरं बोला, तुम्ही त्याचाही परिणाम पाहाल. गुप्त रीतीने तुम्ही दान द्या, त्याचा परिणाम पाहाल. जे काही तुम्ही गुप्त रीतीने करा त्याचा सगळ्याचा परिणाम आपल्या सगळ्या क्षेत्रावरती होतो. प्रत्येक क्षेत्र. प्रार्थना करणारा व्यक्ती लपून राहू शकत नाही कधीच. जो व्यक्ती प्रार्थना करतो ना त्याचा जीवनातून ती गोष्ट मुख्य स्वरूपामध्ये बाहेरच्या जगामध्ये त्याच्या जीवनातून प्रगट होतेच होते. जर तो प्रार्थना करणारा व्यक्ती आहे तर तो नम्रतेकडे जास्त जाणारा व्यक्ती असेल.
दिवसेंदिवस तुम्ही त्याला नम्र होताना पहा. जर तो प्रार्थना करणारा नाही तर तो जास्तीत जास्त रागीट होताना पाहतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही रागीट होत चाललाय की नम्र होत चाललाय त्याच्यावरून समजतं की तुम्ही प्रार्थना करता की नाही करता. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुमचं जे बोलणं आहे, तुमचं जे सतत वागणं आहे, त्याच्यावर कोणता परिणाम होत आहे हे तुम्ही व्यक्तिगत प्रार्थना करता की नाही करता हे तुमच्या बोलण्यातून आणि वागण्यातून दिसून येतं. रोज तुम्ही जे प्रार्थना करताय त्यावरून रोज दिसून येतं. जर तुम्ही प्रार्थना करणारे असाल तर तुमच्या बोलण्यामध्ये सॉफ्टपणा येत जाणार म्हणजे जाणार. हालेलुया. 5 वर्षापासून एखादा व्यक्ती विश्वासदार आहे आणि त्याचं बोलणं अजून सॉफ्ट झालं नाही तर त्याचं प्रार्थनेचं लाईफ शून्य आहे, हे लक्षात ठेवा. जर त्याचं प्रार्थनेचं लाईफ काहीतरी त्याच्या जीवनामध्ये डेव्हलप होत आहे तर निश्चित अर्थाने त्याचं बोलणं शांत 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 होत जातं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण प्रार्थना प्रत्येक जीवनावर प्रभाव पाडते. हालेलुया. प्रार्थना जर करत असाल तुम्ही तर तुमच्या बोलण्यावर सुद्धा त्याचा परिणाम होणार. जर तुम्ही प्रार्थना करणारे असाल, कदाचित दुसऱ्याच्या चुकीमुळे तुमचा ऍक्सिडेंट झाला असेल रस्त्यावरती, तरी तिथं तुम्ही अग्रेसिव्ह होणार नाही, कारण तुम्ही प्रार्थना करणारे व्यक्ती आहात. आणि त्यामुळं तुमची प्रार्थना तुम्हाला रागावू देणार नाही. तुमची प्रार्थना तुम्हाला मर्यादेत बोलायला भाग पाडेल. तुमची प्रार्थना तुम्हाला तुमचे शब्द योग्य आणि चांगल्या प्रकारेच बाहेर पाडायला मला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. 2 आठवड्यापूर्वी, ख्रिसमसच्या अगोदर 2-3 आठवड्यापूर्वी एक काही गोष्टींच्या मध्ये चौकशीसाठी मला काही ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं. आणि मग मी त्या ठिकाणी गेलो. माझ्याबरोबर एक ब्रदर सुद्धा होते, काही देवाचे सेवक सुद्धा होते. आणि बऱ्याच वेळेस होतं काय की ज्यावेळेस आपल्याला कुणीतरी फसवत असतं किंवा आपल्याला कोणीतरी त्रास देतं ना, त्यावेळेस आपण साहजिक रीतीने रिॲक्ट होतो. आणि अशा प्रकारे रिॲक्ट होतो की आपल्याला असं वाटतं की अरे मी वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करावं. ज्यावेळेस आपली रिॲक्शन येतात ना त्यावेळेस लक्षात ठेवा, जर तुम्ही प्रार्थना करणारे असाल तर तुमचे रिॲक्शन सुद्धा खूप सॉफ्ट असतात, खूप सुंदर असतात. तुम्हाला असं त्या लोकांना असं वाटू लागतं की हा मनुष्य स्वप्नात सुद्धा शिवी देऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुमची प्रार्थना तुमच्या बोलण्यातून प्रगट होणार. प्रेज द लॉर्ड. तुमची प्रार्थना तुम्ही रागावता चिडता या गोष्टीतून सुद्धा प्रगट होणार. तुम्ही प्रार्थना करता या गोष्टी तुम्ही जे काही तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करताय त्या सगळ्या गोष्टीवरती प्रगट होणार. कारण प्रभाव, तुमची प्रार्थना सगळ्या गोष्टीवरती प्रभाव पाडते. प्रेज द लॉर्ड. तुमचं देवासोबतचं रिलेशन हे सगळ्या गोष्टीवर प्रभाव पाडते. जर तुम्ही प्रार्थना करणारे नाही तर निश्चित अर्थाने तुमचं जीवनामध्ये तुम्हाला परिणाम दिसणार नाही. मग तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला परिणाम दिसणार नाही, तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला परिणाम दिसणार नाही. घरातली अशांती सतत वाढत चालली याचा अर्थ घरात कुणी प्रार्थना करणार नाही, हे लक्षात ठेवा. जर घरात शांती येत चाललेले, सतत शांतीमध्ये वाढ होत चाललेले, तर घरात त्या प्रार्थना करणारी माणसं आहेत हे समजून चाल. प्रेज द लॉर्ड. जर तुमचा व्यवसाय सतत डेव्हलप होत चाललेला आहे, वाढत चाललेला आहे, त्याच्यामध्ये दिवसेंदिवस काहीतरी प्रगती होत चाललेली आहे, दिवसेंदिवस त्याच्यात काहीतरी डेव्हलपमेंट चालू आहे सतत, आणि तुम्हाला नवीन कल्पना सुचतायत, तुम्ही त्या कल्पनांचा वापर करताय आणि सतत तुमच्यामध्ये काहीतरी वाढ होत चाललेली आहे, तर तुम्ही प्रार्थना करणारे व्यक्ती आहात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण प्रार्थना करणारा व्यक्ती हा सतत आणि सतत त्याच्या जीवनामध्ये परमेश्वर काहीतरी डेव्हलप करत जातो. प्रार्थना करणारा व्यक्ती संकटात सुद्धा धीर गंभीरपणे उभा असतो. कारण का? त्याला माहिती असतं की माझ्या संकटामध्ये सुद्धा परमेश्वर माझ्यासोबत आहे, मला सोडून गेला. माझ्या जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रार्थना ही काय पाडते? प्रभाव पाडते. कारण लक्षात घ्या, प्रार्थनेद्वारे तुम्ही तुमच्या जीवनातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांना प्रभावित करू शकताय. जसं मी बोलण्या बाबतीत सांगितलं, व्यवसायाला सांगितलं, जसं कुटुंबाला सांगितलं की कुटुंब तुमचं प्रभावित होऊ शकतं, आणि त्याच प्रकारे तुमचं आत्मिक जीवन सुद्धा काय करू शकतं? प्रभावी होऊ शकतं. कारण आत्मिक जीवनावर सुद्धा सतत तुमचा प्रभाव पडू शकतो. बऱ्याच वेळेस लोकांना जबाबदारी दिली जाते, जबाबदारी काढून घेतली जाते, देव वेगवेगळ्या जबाबदारी आपल्यावरती सोपवतो. मग तो व्यक्ती त्याची दिलेली जबाबदारी, सेवेतली असली जबाबदारी, देवाने दिलेली जबाबदारी असेल, पास्टर एखादी जबाबदारी तुमच्यावर देतात, सिस्टर एखादी जबाबदारी तुमच्यावर देतात, त्यावेळेस ती जबाबदारी मिळाल्यानंतर तुम्ही ती कशी पार पाडता ते तुमच्या प्रार्थना लाईफ असेल तर ते दिलं असेल. कारण जर प्रार्थना लाईफ नसेल तर तुम्ही जबाबदारी योग्य रीतीने पार नाही पाडणार. तुमच्या त्या जबाबदारीमध्ये तुम्ही काटकसर कराल, थोडंसं कामचुकारपणा कराल, थोडंसं तुम्ही टाळाटाळ कराल आणि वेळेवर येणार नाही. कारण का? तुमची प्रार्थना लाईफ नाही. म्हणून जर प्रार्थना लाईफ असेल
तर तुम्ही समजाल की हे प्रभूने दिलेलं आहे, हे प्रभूपासून आलेलं आहे. आणि जर प्रभूपासून आले तर तुमच्या त्या क्षेत्रामध्ये सुद्धा दिसून येईल की तुम्ही ते काय करताय नेमकं. तुम्हाला जर सांगितलेलं आहे की हे तुला करायचं चर्चमध्ये येऊ, तर तुम्ही ते कराल. का कराल? कारण तुमची प्रार्थना येईल, देवासोबतचं तुमचं रिलेशन आहे. तुम्ही पास्टरसाठी नाही करत आहे, तुम्ही सिस्टरसाठी नाही करत, तुम्ही कुठल्या मंडळीसाठी चर्चसाठी नाही करत, तुम्ही प्रभूसाठी करत आहे, तुम्ही अनंत काळाच्या जीवनासाठी करताय, तुम्ही स्वर्गासाठी करायला लागले. आणि म्हणून तुम्ही ते करताय कारण तुमचं देवासोबतचं रिलेशन आहे प्रार्थनेद्वारे स्थापन झालं. आणि त्या रिलेशनमुळे तुम्ही ते मनापासून आत्मिकतेपासून करा. कारण का? त्या रिलेशन तुम्हाला ते करायला भाग पाडतं. कारण ती प्रार्थनाच आहे की तुमच्या आत्मिक जीवनावर प्रभाव पाडते. जर तुम्ही प्रार्थना करणार असाल तर तुम्ही टाळाटाळ करा आणि टंगळमंगळ करा. तुम्हाला असं वाटेल की अरे काय नाही ते बोरिंग काम, आत्मिक काम करणं आणि ही सेवा करणं खूप कठीण असतं. बऱ्याच वेळेस होतं काय की प्रार्थना न करणाऱ्या व्यक्तीला सतत त्याच्या जीवनामध्ये डिस्टर्ब असतो आहे. त्याच्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट आहे, अडचणी आहे. तुमच्या जीवनामध्ये सुद्धा अडचणींचा, समस्यांचा, विरोधाचा, वेगवेगळ्या प्रकारचा सामना तुम्ही करत असाल. पण तुमची प्रार्थना लाईफ जर असेल तर निश्चित अर्थाने कसं हँडल करायचं हे तुम्हाला परमेश्वर सतत सांगत राहील. हालेलुया. परमेश्वर सतत तुम्हाला मार्गदर्शन करत राहील. प्रार्थना ही तुम्हाला सतत वेगवेगळ्या प्रकारच्या उंची गाठण्यासाठी सतत मदत करेल. जर तुम्ही प्रार्थना करणारे नसाल तर तुम्ही मात्र तुमच्या जीवनामध्ये हारलेल्या एखाद्या सैनिकासारखं जीवन जगत राहा. सैतान तुमच्यावर आक्रमण करेल. त्या आक्रमणाला परतवून लावण्यासाठी तुमच्याकडे काही हत्यार नाही, कुठल्याही प्रकारचं सामर्थ्य नाही, कुठल्याही प्रकारची शक्ती नाही. आणि तुमची प्रार्थनालय जर शून्य आहे, तुमची प्रार्थनालय जर कमी आहे, तर निश्चित अर्थाने तुम्ही हारलेल्या सैनिकासारखे नेहमी असाल. काही आत्मिक लोक, काही जे देवाचे लोक आहेत, विश्वासणारे, हारलेल्या सैनिकासारखं जीवन का जगतात माहितीये? कारण ते प्रार्थना लाईफ मध्ये खूप कमी आहे. देव त्यांना ज्यावेळेस प्रवृत्त करतो प्रार्थना करण्यासाठी, त्यावेळेस ते प्रार्थना करत नाही. कारण मोबाईल, जगातल्या गोष्टी, त्याचबरोबर टेन्शन, काळजी, त्याच्यानंतर आकर्षण, लोभ आणि त्याच प्रकारे वेळेचा कमीपणा, या सगळ्या गोष्टीद्वारे त्यांना त्यांची प्रार्थना लाईफ कमी होत चालली. या नवीन वर्षामध्ये तुम्हाला ही गोष्ट चांगल्या प्रकारे समजायला हवी की जशा प्रकारे गेल्या आठवड्यात आपण शिकलो होतो की तुमच्या प्रार्थना बदलायला हव्या, तर त्या बदललेल्या प्रार्थना करण्यासाठी वेळ द्यावा लागेल प्रार्थनेसाठी. जर तुम्ही नुसतं बदलायला हवेत असं म्हणाला आणि 5 मिनिट तुम्ही फक्त प्रार्थनेसाठी दिले, तर तुमचं लाईफ, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कधीच देवासोबतचं रिलेशन स्थापन नाही करू शकत. 5 मिनिटांमध्ये देवासोबत रिलेशन स्थापन होत नाही. बाजूला सांगा, 5 मिनिटाच्या प्रार्थनेने देवासोबत रिलेशन स्थापन होत नाही. 5 मिनिटाची प्रार्थना फक्त गरजांसाठी केलेली असते, दुसरं काही करत नाही. प्रार्थना 5 मिनिटाची प्रार्थना फक्त गरजांसाठी करू शकते. देवा आज दिवसभर सांभाळ आणि माझा बिझनेस किंवा माझा नोकरी, माझ्या गाडीचा चांगला सांभाळ कर, ऍक्सिडेंट पासून वाचव, आणि त्याच प्रकारे माझ्या कुटुंबाचा सांभाळ कर, माझ्या आर्थिक गरजा आहेत, कर्ज हे सगळं तुम्ही देवाला 5 मिनिटात सांगितलं, संपलं. आमेन. हालेलुया. पण तुम्ही पण बरीच लोक, तुमच्यापैकी मॅक्झिमम लोक 5 ते 10 मिनिटाच्या वर नाहीत. का? कारण येशू ख्रिस्ताने तुम्हाला जागृत केले. जर तुम्ही प्रार्थनेला एवढं अंडरस्टिमेट, म्हणजे ज्याला आपण म्हणतो प्रार्थनेला इतकं दुर्लक्षित करत असाल, तर येशू ख्रिस्ताकडे पहा. प्रभू येशू ख्रिस्त रात्रभर प्रार्थना करत होते. रात्रभर प्रार्थना करण्याची त्याला गरज होती. बऱ्याच लोकांना आपण नाईट प्रेयरला या ठिकाणी बोलवतो. नाईट प्रेयरला वर्षातून एकदा, जास्तीत जास्त मला वाटते 2-3 महिन्यातून एकदा नाईट प्रेयर झाली. पण नाईट प्रेयरला सुद्धा यायला काही लोकांना कठीण वाटतं. का कठीण वाटतं माहितीये तुम्हाला? कारण ते प्रार्थनेचं महत्व आहे ते त्यांच्या लाईफ मध्ये त्यांनी खूप कमी केलेलं. प्रार्थनेचं महत्व जर तुम्ही वाढवलं तर निश्चित अर्थाने त्याचा परिणाम दिसणार तुम्हाला. कारण त्याचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. कारण प्रार्थना ती तुमच्या आत्मिक जीवनावर, शारीरिक जीवनावर, तुमच्या शरीरामध्ये सुद्धा प्रार्थनेचा परिणाम दिसतो. हालेलुया. तुम्ही आजारापासून खूप सुरक्षित राहा, कारण तुमची प्रार्थना तुम्हाला तुमच्या शरीरासाठी सुद्धा प्रार्थना करायला भाग पाडेल. हालेलुया. तुमचं काही वेदना होत असतील, तुम्ही गोळ्या औषध खाण्यापूर्वी प्रभूकडे जा. तुम्ही औषध डॉक्टरकडे जाण्यापूर्वी तुम्ही प्रभूकडे जा. कदाचित तुम्ही कुठल्या शारीरिक त्रासातून जाताय, तर व्यक्तिगत शरीरासाठी प्रार्थना करणं काय असतं नेमकं हे तुम्हाला निश्चित अर्थाने माहिती असतं. आणि तुमच्या शरीराला आरोग्य मिळण्यासाठी सुद्धा तुमची प्रार्थना सतत कारणीभूत ठरेल. हालेलुया. बरीच लोक आजारामधून जातात, नाही, आजार हे वातावरणाच्या बदलातून आपण सतत जात असतो. पण तुमची प्रार्थना लाईफ असेल तर तुमचं शरीर सुद्धा निरोगी असणार, कारण तुमचं देवासोबत रिलेशन आहे आणि ते रिलेशन सतत तुम्हाला निरोगी शरीर ठेवण्यासाठी मदत करत आहे. हालेलुया. शरीर निरोगी राहणं हे प्रार्थना, ज्याचं शरीर निरोगी आहे ना तो जास्त प्रार्थना करणार आहे, हे लक्षात ठेवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
कारण बरेच लोक आजारी आहे, बऱ्याच लोकांना सतत गोळ्या खाव्या लागतात, सतत औषधे खावं लागतात. याचा काय कारण आहे? कारण त्यांची प्रार्थना लाईफ शून्य आहे. खूप वर्षांपासून त्यांनी देवासोबतचं रिलेशन स्थापन केलेलं नाही. देवासोबत चांगल्या प्रकारचं, देवासोबतचं एक चांगलं नातं आहे ना, जे प्रार्थनेनेच घट्ट होतं. दुसऱ्या चर्चमध्ये केवळ येऊन घट्ट होत नाही. प्रार्थना केल्यानेच तुम्ही काय करू शकताय? देवासोबतचं रिलेशन स्थापन करू शकताय. प्रार्थना केल्यानेच तुम्ही देवासोबत एक चांगलं नातं स्थापन करून त्यासोबत एक चांगलं जीवन जगू शकताय. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो की तुमच्यासाठी, तुमच्यानी माझ्यासाठी एक घटका भर देखील जागवत नाही का? प्रेज द लॉर्ड. बऱ्याच वेळेस तुम्ही संदेश ऐकला असेल, मी सांगितलेलं आहे, पालखीबाईंनी सांगितलेलं आहे देवाच्या वचनातून की एक घटका म्हणजे 1 तास, किमान 1 तास तुम्ही प्रार्थनेसाठी या वर्षामध्ये काढण्याचा निश्चय करा. किमान 1 तास. किती जण असे आहेत की जो रोज किमान 1 तास प्रार्थना करण्याचा निश्चय करतात? तुमचे हात मला बघायचे. 1 तास. मग बाकीच्याने हात वर केले ते 2 तास करणार. हालेलुया, हालेलुया. किमान 1 तास तुमचा परमेश्वराला हवाय रोज. तसं वेळेचा दशमांश आपण द्यायला हवा. 2 तास 40 मिनिटे. पण तुम्ही ते देऊ शकाल का नाही मला माहिती नाही, पण देव मात्र तुमच्याकडून किमान 1 तास मागतो. या वर्षभरात निश्चय करा की 1 तास मी रोज प्रभूच्या सानिध्यात घालवेन. हालेलुया. 1 तास तुमच्यापैकी बरेच जण घालवत पण असतील, मला माहिती नाहीये त्या गोष्टीबद्दल. पण जर समजा तुम्ही घालवत नसाल, 5 मिनिटं 10 मिनिटं असतील, तर तुमच्या क्षेत्रावर, तुमच्या वेगवेगळ्या जीवनातल्या क्षेत्रावर परिणाम दिसणार नाही. तुम्ही देवाला दोष द्यायला, पास्टरला दोष, मंडळीला दोष, जगाला दोष, हा दोष आहे, तो दोष आहे, जगात कुटुंबातला दोषी आहे, देव माझ्या जीवनात काहीच काम करत नाही, हे म्हणू नका. आताच या जानेवारीच्या 4 तारखेला परमेश्वराने सांगितलेलं आहे, पुढच्या 1 जानेवारी पर्यंत 2027च्या 1 जानेवारी पर्यंत 1 तास रोज किमान प्रार्थना करून पहा की जीवनातल्या तुमच्या व्यवसायावर परिणाम होतो का नाही. हालेलुया. तुमचं शरीर ह्या वर्षभरात निरोगी राहतं का नाही, ही परीक्षा पहा परमेश्वराची. हालेलुया. तुम्ही रोज प्रार्थना करून 1 तास पहा की परमेश्वर तुमच्या संकटातून तुम्हाला बाहेर काढतो की नाही. रोज 1 तास प्रार्थना करून पहा की तुमच्या कुटुंबात शांती येते की नाही. तुम्ही रोज 1 तास प्रार्थना करून पहा की तुमचे लेकरं बदलतात की नाही. हालेलुया. 1 तास प्रार्थना करून पहा की परमेश्वर बदल घडवतो की नाही. हालेलुया. कारण परमेश्वराला बदल करायचा आहे, तुमच्या प्रत्येक क्षेत्रावर बदल करायचा, पण तुमचं नातंच नाही स्थापित झालं. 1 तास द्यायला तुम्ही तयार असलं पाहिजे, कारण जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रावर परिणाम होणार. कारण गुप्त रीतीने तुम्ही जे काही करा त्याचा परिणाम लोकांसमोर दिसणार. प्रार्थना गुप्त रीतीने करा, त्याचा परिणाम दिसेल. प्रार्थना गुप्त रीतीने करा, उघडपणे देव आशीर्वाद द्यायला चालू करेल. प्रार्थना गुप्त रीतीने करायला चालू करा, परमेश्वर व्यवसाय वाढवायला चालू करेल. परमेश्वर तुमच्या नोकरीमध्ये वाढ करायला चालू करेल. गुप्त रीतीने प्रार्थना करायला चालू करा, तुमच्या घरात उघडपणे परमेश्वर शांती आणि आनंद द्यायला चालू करेल. हालेलुया, हालेलुया. तुम्ही ते कधी करा, सकाळी, संध्याकाळी मला माहित नाही, दुपारी करा मला माहित नाही, पण मात्र तुम्हाला ते करायलाच पाहिजे, कारण त्याशिवाय विश्वासणाऱ्या व्यक्तीला दुसरा काही पर्याय नाही. हालेलुया. 5 मिनिटाच्या प्रार्थनेने काही होणार नाही. बाजूला पुन्हा एकदा सांगा, 5 किंवा 10 मिनिटाच्या प्रार्थनेने काही नाही होणार. केवळ समाधान वाटतं. काय वाटतं? प्रार्थनेचं काय वाटतं? समाधान. 5 आणि 10 मिनिटाच्या प्रार्थनेने केवळ असं वाटतं मी आज प्रार्थना केली, एवढंच फक्त, दुसरं काही ह्याच्यावर होत नाही. तुम्हाला केवळ फिलिंग्स वरती लक्ष नका देऊ. फिलिंग्स म्हणजे भावनेवरती लक्ष नका देऊ. काही लोक अजून सुद्धा विश्वासणारे कशावर अवलंबून आहेत? भावनेवरती. भावना म्हणजे फिलिंग्स, ज्याला आपण म्हणतो ना, माझ्या मनात असं वाटलं, बरं वाटलं बघा, थोडंसं अंगावर शहारे आले, बस खूप छान वाटलं. आज मी आलो चर्चमध्ये, इतकं सुंदर वाटलं, आत्मा एकदम शांत झाला. असं वाटतं की तुम्हाला कधी कधी? म्हटलं तुम्ही म्हणत असं तोंडावरती किंवा बाहेर गेल्यानंतर तुम्ही असं म्हणत असाल, किंवा इथं आल्यानंतर बरं वाटलं, पास्टर तुम्ही डोक्यावर हात ठेवला, खूप शांत वाटलं. ही काय? ही भावना आहे. ही काय आहे? भावना आहे. लक्षात घ्या. पण परमेश्वर भावनेसाठी काम नाही करत. परमेश्वर मूळ ठीक करतो. काय करतो? मूळ ठीक करतो. मूळ म्हणजे रूट, ज्याला आपण म्हणतो, जे मूळ आहे ना, ते मूळ ठीक करतो. परमेश्वर भावनेत वाहणारा आपला देव नाही. इमोशनली आपण, परमेश्वर इमोशनली काम नाही करत. परमेश्वर मुळावरती घाव घालतो आणि मुळापासून ठीक करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर भावनेवरती काम नाही करत. तुम्हाला 5 मिनिटं केवळ अंगावर शहारे आणण्यासाठी देव नाही काम करत, तुमचं शरीर ठीक करण्यासाठी काम करतो परमेश्वर. परमेश्वराला तुमची गोळी बंद करायची असते. परमेश्वराला तुमचं केवळ तुमच्या घरात फक्त एखादा चित्रपट लावला, 3 तास शांती आहे, असं घरामध्ये त्याला 3 तासावरती शांती नाही आणायची.
तर रात्रंदिवस अगदी घरामध्ये पूर्ण शांती आणायची आहे त्याला. संकट, अडचणी, समस्या, चुका, दुःखात सगळ्या बाजूने त्याला शांती आणायची. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वराला तुमचा व्यवसाय असा चालू करायचा आहे की एक दिवस अगदी 1000 रुपये मिळाले पण दुसऱ्या दिवशी 0 रुपये मिळाले, असं देवाला नाही चालवायचं. रोज 1000 रुपये द्यायचे. प्रेज द लॉर्ड. कारण देवाला मूड ठीक करायचं. देवाला काय करायचंय? मूड ठीक करायचं. देवाला भावनेवरती काम करायचं नाही. भावनिक आपला परमेश्वर नाही. परमेश्वर आपला मूड ठीक करणार. रूट ज्याला आपण म्हणतो त्या रूटला ठीक करायचं. कारण रूट वरतीच परमेश्वराला काम करायचं. म्हणून तो तुमची प्रार्थना वाढवू इच्छितो, प्रार्थनेला दिशा देऊ इच्छितो. आणि म्हणून जागृत राहा. आणि किमान किती तास? मला तुमच्याकडून ऐकायचं. किमान 1 तास. किमान 1 तास. मी किमान म्हणालो. किमान म्हणजे कमीत कमी 1 तास. त्याच्यापेक्षा जास्त करत असाल तर देव तुम्हाला अधिक आशीर्वाद देईल. हालेलुया. अधिक आशीर्वाद पाहिजे तर जास्त करा. प्रेज द लॉर्ड. अधिक आत्मिक व्हायचं, सेवा करायचे तर जास्त करावं लागेल. देवाच्या सेवकाला जास्त करावं लागते. माझ्यासारख्या माणसाला, पालखींबाई किंवा अजून तुमच्यापैकी जर कोणी सेवक असतील तर त्यांना जास्त प्रार्थना करावी लागते. कारण त्यांना जास्त देवाकडून ऐकायचं आहे, त्यामुळे जास्त प्रार्थना करावी लागेल. जर तुम्हाला सेवा करायची आहे तर तुम्हाला जास्त करावं लागेल. आणि तुम्ही जर सेवा करू इच्छित नसाल तर तुमची किमान 1 तास. विश्वासणाऱ्यासाठी सांगत आहे. ठीक आहे. पुढची गोष्ट, दुसरी करंथीकर पत्र 12 अध्याय 9 वचन. आता मराठीमध्ये तुझं 12:9. परंतु त्याने मला म्हटले आहे, माझी कृपा तुला पुरे आहे, कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस येते. म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर आली. म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिळवेन. प्रेज द लॉर्ड. और उसने मुझसे कहा, मेरा अनुग्रह तेरे लिए बहुत है, क्योंकि मेरी सामर्थ्य निर्बलता में सिद्ध होती है. इसलिए मैं बड़े आनंद से अपनी निर्बलताओं पर घमंड करूंगा कि मसीह की सामर्थ्य मुझ पर छाया करती है. हालेलुया. कदाचित तुम्ही म्हणत असाल की प्रार्थना करणं माझ्यासाठी अशक्य आहे, 1 तास जागणं माझ्यासाठी अशक्य आहे. कारण शिष्य जागत नव्हते. ज्यांनी जग हलवलं ते 1 तास जागू शकले नाही येशू ख्रिस्ताबरोबर. तुम्ही म्हणत असाल की अरे मी तर हे करत आलेलो आहे, किंवा मी तर करतोय, किंवा करण्यासाठी मला प्रार्थनेसाठी उत्सुक करण्याची आणि मला सांगण्याची काही जास्त गरज नाहीये. प्रार्थनेसाठी मला जास्त सांगण्याची गरज नाही. पण लक्षात घ्या, देवबाप तुम्हाला यासाठी सांगत आहे की आपण सगळेजण अशक्त आहोत. आपण सगळेजण अशक्त आहोत. देवाच्या कृपेशिवाय आपण प्रार्थना करू शकत नाही. बाजूला सांगा, देवाच्या कृपेशिवाय तू प्रार्थना करू शकत नाहीस. देवाचा अनुग्रह, देवाची कृपा नसेल ना तर तुम्ही प्रार्थना नाही करू शकत. कारण प्रार्थना ही शारीरिक नाहीये, प्रार्थना ही आत्मिक आहे. बाजूला सांगा, प्रार्थना ही शारीरिक नाही, प्रार्थना आत्मिक आहे. आणि जर आत्मिक आहे तर ती प्रार्थना सैतान तुम्हाला करू देणार नाही. जे काही शारीरिक आहे ना ते माणसाला सरळ करण्याची सैतानाने बुवा दिले, कर काय करायचं ते. पण आत्मिक गोष्टी मात्र तो करू देत नाही. आत्मिक गोष्टी जिथं येतात ना तिथं सैतानाचा अडखळ येतो. केवळ शरीराचा अडखळ नाहीये तर सैतानाला सुद्धा अडखळ नाही. केवळ तुम्ही शरीरासोबत लढत नाही प्रार्थना करताना, तर सैतानाच्या दूतांसोबत सुद्धा तुमची लढाई आहे. असा एक वेळ येते, अशी एक वेळ येते की सैतान तुमच्या प्रार्थना थांबवत नाही. अशी एक वेळ येते. पण तिथपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला 1 तास 2-3 तास प्रार्थना करावी लागेल. तर तुम्ही तिथपर्यंत जा की सैतान तुमची प्रार्थना थांबवणारच नाही. कारण त्याला माहित आहे की हा काय थांबणार नाही, जा करता म्हणतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण बरेच जण तिथे गेले नाहीत. तिथं जाण्यासाठी तुम्हाला रोज आणि रोज कंटिन्यू एक वेळेस नाही, 1 दिवस नाही, तर तुम्हाला वर्षानुवर्ष ते करत राहावं. तर सैतान ते विसरून जातो. तुमची प्रार्थना त्याला थांबूच वाटत नाही. तो थांबू नाही शकत. का नाही थांबू शकत? कारण तुम्ही त्या जे टप्पा असतो ना त्या टप्प्याच्या पुढे गेले. सैतान थांबवण्याचा जो टप्पा असतो, येशूची प्रार्थना तो थांबू शकत नव्हता, कारण रात्रभर येशू प्रार्थना करत होता. पण शिष्यांची प्रार्थना तो थांबवू शकत होता. कारण का? शिष्य त्या टप्प्याच्या अजून पुढे गेलेले नव्हते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण शिष्यांची प्रार्थना नंतर मात्र ते शिष्य पुढे गेले, पण त्यांची प्रार्थना नंतर थांबलेली नाही. पण प्रार्थना ही आत्मिक आहे, शारीरिक नाहीये. शरीर आपलं काम करतं प्रार्थनेसाठी. आपण गुडघ्यावर येतो, हात उंचावतो, बडबड आपण बोलतो शब्दांनी, हे सगळे शरीराद्वारेच केलं जातं. पण ही आत्मिक गोष्ट आहे, शारीरिक गोष्ट नव्हे. आणि निश्चित अर्थाने जर आत्मिक आहे तर सैतान काम करणार, सैतान थांबवणार.
सैतान तुमच्याकडे अडखळणार ना, वेगवेगळ्या प्रकारचे अडखळ येणार. त्यावेळेस टीव्ही चालू होईल, घरातले लोक ओरडायला चालू करतील, मोबाईलचा फोन येईल आणि मित्राचा फोन येईल, तुमचं काम काहीतरी निघेल, असं बरेच काही काही होऊ शकतं. तुम्हाला झोप येईल, त्याच्यानंतर तुम्हाला कंटाळा येईल, थकवा येईल, शरीरातला कुठला तर पाठ दुखायला चालू होईल, असं बरंच काही काही होतं. एक दिवस नाही, 2 दिवस नाही, आठवडा, 2 आठवडे, महिना, 2 महिने, 6 महिने कदाचित हे चालू राहील. होऊ शकतं असं. लक्षात घ्या, मी तुम्हाला प्रॅक्टिकली सांगतो, 6 महिने कदाचित होईल, पण 6 महिन्यानंतर मात्र हे सगळं बंद होईल. 6 महिन्यानंतर सगळं बंद होऊन जाईल. तुम्ही कंटिन्यू करताय ना, दुखतंय, तुमची पाठ दुखते, तुमचं गुडघे दुखताय, तुमचं शरीर दुखत आहे, तरी तुम्ही रोज बसताय. प्रभूला हे दिसतं ना. हालेलुया. प्रभू हे रोज पाहतो. तुम्ही तुमचे गुडघे दुखतात तरी सुद्धा 1 तास तुम्ही गुडघ्यावरती बसले, प्रभूला दिसत नाही हे सगळ्या गोष्टी निश्चित अर्थाने दिसतात. मग एक दिवस असा येतो की गुडघे त्या दिवसापासून दुखायला बंद होतो. प्रार्थनेवर तुम्ही बसल्यानंतर तुम्ही इतर वेळेस तुमचे गुडघे दुखतील, पण प्रार्थनेच्या वेळेस दुखणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं शरीर त्रास देईल तुम्हाला, पण त्यावेळेस तुम्ही प्रार्थना कराल ना, त्यावेळेस त्रास द्यायचं बंद होऊन जाईल, कारण शरीर थकून जाईल केलेलं आहे. आणि आत्म्याच्या अधीन केल्यामुळं आता एक वेळ अशी येईल की त्यावेळेस पूर्णपणे शरीराचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे प्रॉब्लेम थांबलेले असतील. हालेलुया. मग त्यावेळेस तुम्ही फोन आला तरी तुम्ही बसाल, फोन स्विच ऑफ करून बसाल, फ्लाईट मोड वरती टाका आणि अशा बऱ्याचशा गोष्टी करून तुम्ही बसाल, प्रभूजवळ बसाल. आणि एक वेळ अशी येईल की ज्या वेळेस परमेश्वराजवळ बसल्यानंतर तुमच्या सगळ्या त्रासातून परमेश्वराने तुम्हाला बाहेर काढलं असेल, त्यावेळेस कुठल्याही प्रकारचा त्रास, कुठल्याही प्रकारचं तुमच्या जीवनामध्ये होणारा सगळा डिस्टर्बन्स निघून गेला असेल, कारण तुमचं ते रुटीनच नाहीये. तर तुम्ही आत्म्याची त्या गोष्टी करत असून तुम्हाला कंटिन्यूपणे 6 महिन्यापासून, वर्षापासून तुम्ही करत आलेला आहात आणि त्याची तुम्हाला तुमच्या शरीराला सवय झालेली आहे. आणि त्याचबरोबर देवाचा अनुग्रह तुम्हाला ते करायला मदत करते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देवाच्या कृपेशिवाय तर आपण प्रार्थना करू शकत नाही. तुम्ही अशक्त आहात, प्रभूकडून सामर्थ्य मागा. तुम्ही ज्यावेळेस अशक्त, तुम्हाला कंटाळा येतो त्यावेळेस प्रभूकडून सामर्थ्य मागा. तुम्हाला थकवा येतो त्यावेळेस प्रभूकडून सामर्थ्य मागा, कारण त्याची प्रार्थना करण्यासाठी तोच सहाय्य करणार आहे. हालेलुया. कारण त्याची प्रार्थना करण्यासाठी त्याच्याशिवाय दुसरा कोणीही मदत करणार नाही. जगातल्या माणसांकडून आपण सामर्थ्य नाही मागू शकत, जगातल्या लोकांच्याकडून आपण शक्ती आणि बळ मागू शकत नाही, वेळ त्यांच्याकडून मागू शकत नाही, घरातल्या लोकांना आपण म्हणू शकत नाही बा शांत बसा, आले मला प्रार्थना करायची. बरीच लोक घरात लोकांना त्रास देतील. आता सांगितल्यानंतर 1 तास प्रार्थना करायला सांगितली पास्टरनी, मी पण निश्चय केलेला आहे, तर घरात तुम्ही सगळेजण टीव्ही बंद करा, त्यांची टीव्ही चालू राहणार आहे. त्यांना तुम्ही त्रास द्यायचा नाही, त्यांना तुम्ही बोलायचं नाही. तुम्ही मी प्रार्थनेच्या वेळेस प्रार्थनेला बसतो त्यावेळेस फोडणी देऊ नका असं तुम्ही सांगणार नाहीये घरात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही लोकांना नाही सांगू शकत की तुम्ही प्रार्थना, माझी ही प्रार्थनेची वेळ असते, मला फोन नका करू. तुम्हाला परमेश्वरानं मुभा दिलेले, तुम्ही त्यावेळेस स्विच ऑफ करू शकताय, तुम्ही त्यावेळेस फ्लाईट मोडवरती टाकू शकताय. तुम्ही जर तुम्हाला दिवसा त्रास होतो तुम्ही रात्री उठू शकताय, दिवसा तुम्हाला प्रॉब्लेम्स येतात तर तुम्ही पहाटे उठू शकताय, दिवसा तुम्हाला प्रॉब्लेम येतात तर रात्री झोपण्याच्या अगोदर तुम्ही प्रार्थना करू शकता. बराचच तुमच्याजवळ उपाय आहे, तुम्ही त्या उपायांचा अवलंब करू शकताय. हालेलुया. तुम्हाला देवाकडून कृपा मागायची, प्रभू या व्यक्तीला बदल. दुसऱ्यांना त्रास देऊन प्रार्थना नका करत जाऊ. दुसरे व्यक्ती तुम्हाला त्रास देत राहते, कारण कदाचित होऊ शकतं ती व्यक्ती नाही तर त्याच्या पाठीमागे एखादी दुष्ट आत्म्याचं सामर्थ्य असू शकतं की जे तुम्हाला डिस्टर्ब करत आहे, त्रास देत आहे, तुमची प्रार्थना थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. कधी कधी माणसं पण करतात, पण तुम्हाला मात्र त्या माणसावर किंवा दुष्ट आत्म्यावर रागवायचं नाही, तर परमेश्वराकडे अनुग्रह मागायचा आहे. सैतान त्याचं काम करत राहील, मनुष्य त्याचं काम करत राहील, पण तुम्हाला मात्र प्रभूकडून अनुग्रह मागायचा आणि प्रभूकडून कृपा मागून त्याच्या कृपेच्या अधीन होऊन तुम्हाला प्रार्थना करत राहायचं. हालेलुया. कारण कृपेशिवाय आपण प्रार्थना करू शकत नाही. मी तुम्हाला प्रॅक्टिकली सांगत आहे, कृपा मागा आणि 1 तास रोज प्रार्थना करायला चालू करा, कारण तुमची प्रार्थना इतका मोठा परिणाम घडवू शकते की तुम्ही विचार पण केला नसेल. हालेलुया. कदाचित तो परिणाम लवकर नाही दिसणार, कदाचित तुम्हाला वाटत असेल की अरे मी तर 6 महिन्यापासून करत आहे, काही नाही झालेलं, अजून थांबा, परमेश्वर परिणाम घडवणार. हालेलुया. तुमची 6 महिन्याची प्रार्थना, तुमचा 6 महिन्याची प्रार्थना 6 वर्षापर्यंत त्याचा प्रभाव राहू शकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण परमेश्वराला छोट्या गोष्टीतून खूप मोठं सामर्थ्य काम करायचं त्याला माहिती आहे चांगल्या प्रकारे, कारण देव अशा प्रकारेच काम करतो, त्याची ती काम करण्याची पद्धत आहे. म्हणून तुमचं प्रार्थना, शैतान तुम्हाला सतत काय करत राहील, प्रार्थनेसाठी थांबवत राहील, लोक तुम्हाला थांबवत राहतील, तुमचं शरीर तुम्हाला थांबवत राहील. पण या सगळ्या संघर्षातून देवाची कृपा मागा, त्याच्या कृपेशिवाय तुम्ही ते करू शकणार नाही. तिसरी महत्वाची गोष्ट, तुमची प्रार्थना ही वचनाविना अधुरी असणार आहे किंवा अर्धवट असणार आहे. यशायाचं पुस्तक याचा 41 अध्याय 10वं वचन.
यशाया 41:10. तू भिवू नको, हा. कारण मी तुझ्या बरोबर आहे. बरोबर. घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्य करतो. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. हालेलुया. या ठिकाणी परमेश्वराचं वचन काय सांगतो मी वाचतो हिंदीमध्ये. मत डर क्योंकि मैं तेरे संग हूँ, इधर उधर मत ताक क्योंकि मैं तेरा परमेश्वर हूँ. मैं तुझे दृढ़ करूंगा और तेरी सहायता करूंगा. अपने धर्ममय दाहिने हाथ से मैं तुझे संभाले रखूंगा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. बाजूला सांगा, वचनाविना तुझी प्रार्थना अर्धवट आहे. जर वचन नसेल तर तुमची प्रार्थना अर्धवट राहणार आहे. तुम्हाला जे काही प्रार्थना करायची आहे, तुमचं आणि माझं कायद्याचं पुस्तक कोणतं आहे माहितीये? कायद्याचं पुस्तक. हातामध्ये घ्या, कायद्याचं पुस्तक. हे कायद्याचं पुस्तक आहे आपलं, है ना? जर कोर्टामध्ये तुम्ही गेले, कोर्टामध्ये जर जज साहेबांना काही सांगायचं आहे, जजला काही सांगायचं, तर वकील नेहमी असं सांगत असतो, अमुक अमुक कलमामध्ये हे लिहिलेलं आहे आणि त्या कलमामुळे हा आरोपी काय आहे? आरोपी आहे, त्याला शिक्षा झाली पाहिजे. अमुक अमुक कलमानुसार याला शिक्षा झाली पाहिजे, कारण ह्या प्रकारे त्याने काय केलेलं आहे? गुन्हा केलेला आहे. आणि कायद्याच्या पुस्तकात अमुक अमुक त्या घटनेमध्ये असं लिहिलेलं आहे कायद्यामध्ये की या गुन्ह्याची ही शिक्षा आहे, आणि तिथे लिहिलेलं आहे तशा प्रकारे. आणि तो जजला काय करून देतो? आठवण करून देतो. जज साहेब पण ते पाहतात, अरे कायद्याच्या पुस्तकात हे लिहिले का की ह्या माणसानं हा गुन्हा केला तर ही सजा मिळणार आहे म्हणून तो पाहतात, आणि मग त्यानुसार त्याला काय दिली जाते? शिक्षा दिली जाते. मग एखादा दुसरा जो वकील असतो तो त्याचा डिफेंड करत असतो, तो पण त्याचा आठवण करून देतो, नाही अशा प्रकारे याला मुभा मिळू शकते, अशा प्रकारे याला सुटका मिळू शकते, अशा प्रकारे याची सजा माफ होऊ शकते. बरंच काय काय त्या ठिकाणी डिबेट आपल्याला पाहायला मिळतं. हे जे डिबेट आहे ना, ते डिबेट देवासमोर तुम्हाला करता आलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यशाया या ठिकाणी देवाच्या वचनाची आठवण करून देतो. यशाया काय म्हणतो की तू असं म्हणालेलं आहेस की मत डर म्हणजे भिवू नको, मी तुझ्या सोबत आहे नेहमी. आणि तू माझ्या, जर तुम्ही 43 अध्याय 41 अध्याय सगळे अध्याय जर वाचले ना, तर वारंवार परमेश्वराच्या वचनामध्ये त्या गोष्टी लिहिलेल्या आहेत की भिवू नको, मी तुझ्या सोबत आहे, मी तुला सहाय्य करेन, मी तुला मदत करेन. तू जलाचा महापूर आला तरी तुला त्यापासून तो बुडणार नाही, तो तुला वाचवून ठेवेल. त्याच्यानंतर स्तोत्र 23 जर तुम्ही काढलं तर परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. आणि त्याच्यानंतर मृत्यूशाहीच्या दरीतून मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही. त्यानंतर स्तोत्र 91 जर तुम्ही काढलं तर त्याच्यात त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की दुष्टाची दहाड आली तरी त्याला तुझा स्पर्श होणार नाही, आणि तुझ्या बाजूला सहस्त्रमध्ये पडले, तुझ्या बाजूला लक्षामध्ये पडले तरी ते तुला भेटणार नाही. हालेलुया. तुम्ही संकटात आहात त्यावेळेस देवाला आठवण करून द्यायची. प्रभू स्तोत्र 91 असं सांगतं. हालेलुया. प्रभू स्तोत्र 91 मध्ये लिहिलेलं आहे असं की तरी ते तुला भेटणार नाही आणि मला भेटणार नाही. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही आजारी असता त्यावेळेस देवाला तुम्हाला आठवण करून द्यायचं आहे. निर्गम 15:26 मध्ये असं लिहिलेलं आहे प्रभूजी की मी रोग मुक्त करणारा परमेश्वर आहे आणि मी आजारी असणार नाही. हालेलुया. हालेलुया. कारण तुझं वचन सांगतंय प्रभूजी की तू रोगमुक्त करणार आहे, आणि जर तू रोगमुक्त करणार आहेस तर मला माझा रोग बरा झाला पाहिजे. हालेलुया. माझी गोळी बंद झाली पाहिजे, माझं औषध बंद झालं पाहिजे, माझ्या घरातून आजार निघून गेले पाहिजे. देवाला तुम्हाला कायद्याच्या पुस्तकातल्या आपलं कायदा कोणता आहे? धार्मिक लोकांचा, येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांचं कायद्याचं पुस्तक कोणतं? आपण भारतीय राज्यघटनेच्या अधीन आहोत, ती गोष्ट वेगळी. पण मी तुम्हाला आत्मिक गोष्टीच्या बाबतीतल्या गोष्टी शिकवत आहे. आपला आत्मिक कायदा कोणता आहे? बायबल आहे. आणि बायबल मधला कायदा आपल्याला असं सांगतो, बायबल मध्ये लिहिलेलं आहे की मी रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. तर देवाला मी आजारी असताना देवाला आठवण करून देता आली पाहिजे की प्रभू तुझ्या वचनात असं लिहिलेलं आहे तू रोग्यांचा अंतरून बदलणारा परमेश्वर आहेस. तुझ्या वचनात दिले प्रभूजी स्तोत्र 41:3 मध्ये की तू रोग्यांचा अंतरून बदलतोस. तू म्हणतोस की मी आपलं वचन पाठवून मी बरं करतो, तर तुझ्या वचनात लिहिलेले प्रभूजी की तू वचन पाठवून बरं करतोस, तू मला बरं कर. हालेलुया. तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांसाठी अशी प्रार्थना ज्यावेळेस कराल ना, तर देवाला त्या वचनाच्या बाहेर काही करता येत परमेश्वर करत पण नाही वचनाच्या बाहेर. कारण देवाला माहिती आहे हे माझं अभिवचन आहे. आकाश पृथ्वी ढळेल पण हे वचन ढळणार नाही, आणि जर हे ढळणार नाही तर ह्यानुसार देव काम करणार. हालेलुया. सतत तुम्हाला त्याच्या वचनाची आठवण, तुमच्या संकटात त्याला त्याची वचन आठवण करून द्या. तुम्ही सतत, मी असं म्हणत नाही की देवासोबत आपण भांडण करतोय, देवाला आपण एक डिबेट करतोय परमेश्वरासमोर, आणि परमेश्वरासमोर जात असताना, कारण आपलं प्रार्थना म्हणजे काय आहे? प्रार्थना काय आहे? प्रार्थना म्हणजे संभाषण आहे. हालेलुया. प्रार्थना काय आहे?
संभाषण. संभाषण म्हणजे काय? बातचीत ज्याला आपण म्हणतो है ना, ज्याला आपण मी बोलतो आणि परमेश्वर बोलतो है ना, मी बोलतो आणि परमेश्वर बोलत असतो. मग मी बोलल्यानंतर परमेश्वर पण त्याचं उत्तर देणार आहे. आणि जोपर्यंत हे होत नाहीये तोपर्यंत तुमची प्रार्थना अपुरी आहे, लक्षात घ्या. पण तशाच प्रकारे देवाला सतत आठवण करून द्यायचे, प्रभूजी मी संकटात आहे, हे संकट माझ्यावरती का नको? तुझ्या वचनात असं लिहिलंय की मी संकट असणार नाही, मी अडचणीत असणार नाही, मी समस्येत असणार नाही, माझ्यावरती समस्या दूर केल्या जातील. तुम्हाला माहिती आहे, योग ज्यावेळेस संकटात होता त्यावेळेस देवाच्या वचनांची त्यानं सतत देवाला आठवण करून दिलेली आहे. देवाच्या वचनाची आठवण करून दिली, देवाच्या गोष्टीची आठवण करून दिली. आणि तो काय करत होता, ह्या गोष्टी त्यानं सांगितल्या परमेश्वराला. आणि हे सांगण्याद्वारे तो काय करतो बरं? हे सांगण्याद्वारे परमेश्वराला जागृत करतो आणि परमेश्वराला म्हणतो की प्रभू तू असं म्हणालास म्हणून माझ्यावरती कृपा कर. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या समोर बसताना त्यावेळेस अशा प्रकारच्या प्रार्थना करता आली पाहिजे. एक तास तुम्हाला काय करायचंय तर तुमच्या गरजांसाठी त्याला देवाच्या वचनांची आठवण करून द्यावं लागेल. हालेलुया. कारण बायबल वाचणं आणि प्रार्थना करणं या दोन गोष्टीवर जर तुम्हाला सैतान जर तुम्हाला आत्मिकतेतून बाहेर काढू इच्छितो ना, तर तुमच्या दोन्ही गोष्टीवर पहिल्यांदा तो आक्रमण करणार. दोन गोष्टी त्याला प्रथम तो थांबवतो. कोणत्या? तुमची तो प्रार्थना बंद करणार पहिले, आणि दुसरं काय बंद करणार? तुमचं तो बायबल वाचन बंद करणार. दोन गोष्टी पहिलं बंद करणार. तिसरं तो तुमचं चर्च बंद करणार. चर्चला यायचं तुम्हाला बंद करून टाकणार, सहभागिता बंद करून टाकणार. कारण सैतान या गोष्टीवर जे मेन गोष्टी आहेत, मुख्य गोष्टी आहेत, आणि ज्याद्वारे तुम्ही आत्मिकतेमध्ये वाढू शकताय त्या सगळ्या गोष्टी तो बंद करतो. आणि पहिल्यांदा जर तो आक्रमण करतो, कशावर आक्रमण करतो? प्रार्थनेवरती. ज्या वेळेस पण तुमच्या प्रार्थना बंद पडत चाललेत, कमी होत चालली, वेळ कमी होत चालली, तर लक्षात ठेवा की तुम्ही कुठेतरी फसत चाललाय. तुम्ही बायबल वाचायचं बंद झाला किंवा कमी केले, तुम्ही एक अध्याय 2 अध्यायाच्या पुढे तुम्ही जातच नाहीये, कधी कधी एक कॅलेंडरचं वचनच केवळ वाचून जात आहे, तर तुम्ही कुठेतरी फसत चालला हे लक्षात ठेवा. तुम्ही ट्रॅप मध्ये अडकत चाललेला. कारण ह्या नवीन वर्षात तुम्हाला सावध राहायचं. सैतान सतत सहज काम करत राहतो. आणि म्हणून काय करायचंय? देवाला सतत आठवण करून द्यायचे. प्रभूजी मी संकटात आहे, तुझी वचनं संकटाविषयी असं सांगतात. आणि मग संकटाविषयीची वचनं तुम्हाला कुठं सापडतील? मग कुठं सापडतील? हालेलुया. त्यासाठी तुम्हाला बायबल वाचावं लागेल, त्यासाठी तुम्हाला पाठांतर करावं लागेल, त्यासाठी तुम्हाला बायबल घेऊन प्रार्थनेला बसावं लागेल. सोबत बायबल घेऊन प्रार्थनेला बसायचं. बायबल विना कधीही प्रार्थनेला बसू नका. जे काही करायचं तुम्हाला वाचू नका त्या, पण बायबल काढा. तुम्हाला जर सापडत असेल तर काढा. स्तोत्र 91 काढा, 23 स्तोत्र काढा. काही लोक असं म्हणतात की नवा कराच केवळ माझ्यासाठी आहे, मग त्याचा अवघड आहे मात्र. कारण स्तोत्र 23 त्यासाठी नाही. मग असा गैरसमज नका घेऊ मनामध्ये. स्तोत्र 23 सुद्धा तुमच्यासाठी, सगळ्यांसाठी. हालेलुया. मग संकटामध्ये काय कामाला येणार आहे? संकटामध्ये ही वचनं कामाला येणार आहेत. आणि ते संकटामधून तुम्हाला काय करायचं आहे? परमेश्वराजवळ सांगायचंय, दाखवायचंय परमेश्वराला की प्रभू असं लिहिलंय तुझ्या वचनामध्ये, आजाराविषयी असं लिहिलंय. मी ज्यावेळेस आर्थिक अडचणीत असतो त्यावेळेस तुझ्या वचनामध्ये अनुवाद 28 मध्ये असं लिहिलेलं आहे प्रभूजी की ह्या गोष्टी आहेत. मी ज्यावेळेस कर्जात असतो त्यावेळेस कर्जाच्या गोष्टी देवाला आठवण करून द्यायच्या. प्रभू तू असं वचनामध्ये अनुवाद 28 मध्ये सांगितलंयस, आणि त्या सांगितल्यानुसार का होत नाही प्रभूजी? 1 दिवस 2 दिवस सतत तुम्ही आठवण करून द्याल, आठवण करून द्याल, आठवण करून द्याल, आठवण करून द्याल. देव एक दिवस आपला कायदा आठवणार. हालेलुया. हालेलुया. कारण देवाला त्याच्या कायद्याच्या गोष्टी माहिती आहेत, देवाला त्याचं वचन माहिती आहे, आणि निश्चित अर्थाने तो कायद्याच्या बाहेर काही करणार नाही. आणि त्याचा कायदा तुम्हाला सतत त्याला आठवण करून द्यावा लागेल. तुम्हाला तुमच्या लेकरांची आठवण, तुम्हाला लेकरांसाठी प्रार्थना करताना देवाला सांगावं लागेल की प्रभूजी पोटचं फळ ही तुझी देणगी आहे असं तू म्हणालेस, आणि ते देणगी सांभाळण्यासाठी मला तू सामर्थ्य दे. हालेलुया. कारण तुझ्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे प्रभूजी, तू अब्राहमाला आशीर्वाद दिला तशा प्रकारे, जसं इसाकाला आशीर्वाद दिला, याकोबाला आशीर्वाद दिला, त्यांच्या लेकरांना तू आशीर्वाद दिला, तशा प्रकारे माझ्या पण लेकरांच्यावर तू आशीर्वाद दे. हालेलुया. देवाच्या वचनातल्या गोष्टी सतत देवाला सांगणं म्हणजेच प्रार्थना आहे. सतत संभाषणामध्ये तुम्हाला वचनांची आठवण करून द्यावी लागेल. हालेलुया. जर तुम्ही प्रार्थनेची वचनांची आठवण करून देणार नाही तर देव म्हणेल की अरे हा स्वतःचीच बडबड सांगत असतो. जगातल्या म्हणीचं त्याला काय उपयोग नाहीये. जगातल्या म्हणी सांगून काही काम होणार नाही. देवाचं वचन सांगितल्यानंतर लवकर काम होणार. हालेलुया. जर तुम्हाला लवकर प्रार्थनेचं उत्तर हवे तर वचनांची आठवण करून द्यायला चालू करा. सतत आणि सतत वचन आठवण करून देणं, कारण परमेश्वर नेहमी वचनासोबतच काम करणार आहे.
वचनाच्या बाहेर तो काय करणार नाही. वारंवार त्याची आठवण करून द्या, वारंवार ते रिपीट करा. आणि ज्यावेळेस तुम्ही बायबल सांगतो स्पष्टपणे की तू झोपत असताना, तू वाटेवर चालत असताना, रस्त्यावरून जात असताना, त्याच्यानंतर तू तुझ्या कामामध्ये असताना सतत हे तुझ्या मुखात असू दे, असं लिहिलेलं आहे बायबलमध्ये. यशायाचं पुस्तक, यहोशुआचं पुस्तक 1 अध्याय 8 वचन आपल्याला असं सांगतं की नियमशास्त्राचा हा ग्रंथ सदैव तुझ्या मुखी असू दे. हालेलुया. बायबल तुमच्या मुखामध्ये असलं पाहिजे आणि ते प्रार्थनेमध्ये सुद्धा सतत मनन केलं पाहिजे. केवळ तुमच्या चर्चमध्ये आल्यानंतरच केवळ मी बायबल वाचतो आणि उघडतो असं जर तुमचं जीवन असेल तर निश्चित अर्थानं तुम्ही 1 तास तर सोडा, 5-10 मिनिट सुद्धा प्रार्थनेत निघणार नाहीत. बरेच लोक आज समस्येत अडचणीत असण्याचं कारण हे आहे की देवासोबतचं त्यांचं रिलेशन स्थापन नाही झालेलं, प्रार्थनेबाबतीत ते सिरियस नाहीत, त्यांच्या जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रावर प्रभाव दिसून येत नाही. आणि याचा अर्थ काय? कारण त्यांची प्रार्थना शून्य आहे, प्रार्थना कमी आहे, जेवढी असायला हवी त्या प्रकारे त्यांची प्रार्थना नाही. आजपासूनच ते चालू करा. पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगितली की जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रावर प्रभाव पाडती प्रार्थना. त्याच्यानंतर देवाचा अनुग्रह आणि त्याचं कृपा मागा. वचनाविना प्रार्थना काय आहे बरं? अधुरी आहे किंवा अर्धवट आहे. आणि वचनाविना तुम्ही प्रार्थना करूच नाही शकत. हालेलुया. प्रार्थनेमधला प्रत्येक समय जो आहे तो एक प्रकारचं ज्याला आपण गुंतवणूक म्हणतो, निवेश म्हणतो, हिंदीमध्ये निवेश म्हटलं जातं, आणि त्याला आपण इन्व्हेस्टमेंट म्हणतो. इन्व्हेस्टमेंट आहे. प्रार्थनेमधला प्रत्येक वेळ हा एक इन्व्हेस्टमेंट आहे. बाजूला सांगा, प्रार्थनेतला प्रत्येक वेळ ही गुंतवणूक आहे. प्रार्थनेतला वेळ कधीच व्यर्थ जात नाही, त्याचा परिणाम तुम्हाला दिसणार. जर उपदेशकाचं पुस्तक 11 अध्याय 7 वचन वाचलं तुम्ही तर तुम्हाला वाचायला मिळेल. उपदेशक 11:6. सकाळी आपली बीके, संध्याकाळी आपला हात आवरू नकोस, बरोबर. कारण त्यातून कोणते फळास येईल हे किंवा ते अथवा दोन्ही मिळून चांगली होतील हे तुला ठाऊक नसते. हालेलुया. मी वाचतो तुमच्यासाठी 11:6. भोर को अपना बीज बो और सांझ को भी अपना हाथ न रोक, क्योंकि तू नहीं जानता कि कौन सा सफल होगा, यह या वह, या दोनों के दोनों अच्छे निकलेंगे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाजूला सांगा, प्रार्थना एक बीज आहे आणि ते बीज जे आहे ते आपण सतत पेरत राहिलं पाहिजे. ते बीज आहे ते सतत पेरत राहिलं पाहिजे. बाजूला सांगा. कारण बऱ्याच वेळेस होतं काय, प्रार्थनेच्या बीजाच्या बाबतीत आपण काटकसरपणा करतो. कारण बऱ्याच वेळेस पीक येत नाही, आपल्याला फळ लवकर मिळत नाही आणि त्यामुळं आपण काय करतो बरं, काटकसर करतो किंवा आपण ते पेरण्याविषयी थोडेसे जागरूक राहत नाही. पण ज्यावेळेस पण आपण न थकता न कंटाळता आपण पेरत राहतो, एक दिवस त्याचं प्रतिफळ येणार आहे. हालेलुया. त्यातलं नष्ट होणार नाही. कोणतंच प्रार्थनेतला एकही क्षण व्यर्थ जाणार नाही. बाजूला सांगा, प्रार्थनेतला एकही क्षण व्यर्थ जाणार नाही. प्रत्येक क्षण प्रार्थनेतला उपयोगात येणार आहे. प्रत्येक क्षण. जर तुम्ही इथं येऊन बसलेला आहात तर तो प्रार्थनेतला क्षण उपयोगात येणार आहे. जर तुम्ही घरी प्रार्थना केली असेल तर त्याचा वेळ, त्या ठिकाणी वेळ दिलेला आहे त्याचा वेळ कामाला येणार आहे. कारण 5 मिनिटाची प्रार्थना करणारी माणसं मला माहिती आहे चांगल्या प्रकारे. 5 मिनिट प्रार्थना करणं, आणि देवानं त्यांच्या इतक्या गरजा भागवलेल्या 5 मिनिट प्रार्थना करून सुद्धा. मग विचार करा, तर तुम्ही 1 तास प्रार्थना केली तर किती मोठं काम करेल. हालेलुया. विचार करा की परमेश्वर 1 आणि 2 तासाच्या प्रार्थनेचं किती मोठं उत्तर तुमच्या जीवनामध्ये द्यायला चालू करेल, तुमच्या कुटुंबामध्ये द्यायला चालू करेल. पण बऱ्याच वेळेस 5 मिनिटाच्या प्रार्थनेचं उत्तर चांगल्या प्रकारे मिळून सुद्धा लोकांची प्रार्थना वाढलेली नाही. लोकांचं प्रार्थनेमध्ये ते जास्त ते गांभीर्यानं त्या प्रार्थनेला घेतच नाहीये. जर 5 मिनिटाच्या प्रार्थनेची परमेश्वर इतकी काळजी घेतो तर 1 तासाच्या प्रार्थना करणाऱ्याची किती काळजी घेईल. 1 तास प्रार्थना करणाऱ्यासाठी परमेश्वर किती मोठ्या प्रमाणामध्ये काम करेल, त्याच्या गरजांसाठी किती मोठ्या प्रमाणात काम करेल, त्याच्या व्यवसायासाठी किती काम करेल परमेश्वर, त्याच्या कुटुंबासाठी किती मोठं काम करेल, त्याच्या लेकरांसाठी किती मोठ्या आशीर्वादाची पेरणी केलेली असेल. कारण बरेच लोक प्रार्थनेला अंडर एस्टिमेट करतात किंवा प्रार्थनेला महत्व देत नाही. तुम्ही आजपासून ज्यावेळेस चालू कराल महत्व द्यायला, त्यावेळेस मी तुम्हाला खात्री देतो 1 तास 2 तास किती पण तुम्ही वेळ द्या, जितका वेळ तुम्ही द्याल त्या सगळ्या वेळाचं एक मोठं प्रतिफळ परमेश्वर देणार. हालेलुया. केवळ पृथ्वीवरच्या प्रतिफळाविषयी मी बोलत नाही बरं,
स्वर्गातल्या प्रतिफळाविषयी सुद्धा मी बोलत आहे. कारण स्वर्गामध्ये 5 मुकुट असणार आहे. किती मुकुट असणार आहे? 5 मुकुट. आणि त्यातला एक मुकुट केवळ प्रार्थना करणाऱ्यांसाठी. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही ज्यावेळेस ते मुकुट पाहाल ना, लोक ज्यावेळेस ते मुकुट घातलेले लोक तुम्हाला दिसतील ना, त्यावेळेस ओळखून ये की अरे हे सगळे प्रार्थना करणारे लोक. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर तुम्हाला तो मुकुट देऊ इच्छितो. हालेलुया. बऱ्याच वेळेस लोकांना त्या प्रार्थनेचं महत्वच नाही समजलेलं. लोकांना त्या गोष्टी समजलेलेच नाही की प्रार्थना नेमकं काय करू शकते. आज तुम्हाला परिणाम दिसत नसतील. माहिती आहे मला की प्रार्थनेचं परिणाम कधी कधी लवकर येत नाही, कधी कधी खूप उशिरा मिळतात त्याचे परिणाम, खूप उशिरा त्याचा रिझल्ट आहे ते रिझल्ट पाहायला मिळतात. पण त्याचा रिझल्ट मिळणारच नाही अशा प्रकारे अविश्वास नका बाळगू. कारण परमेश्वर काय म्हणतो की त्याचा प्रत्येकाचा रिझल्ट मिळणार. संध्याकाळी बी पेरलेलं पण, सकाळी बी पेरलेलं पण, पहाटेचं उठून बी पेरलेलं पण आणि रात्रीचं पेरलेलं पण बी, या सगळ्या बियांचा परिणाम परमेश्वर तुम्हाला देणार आहे. हालेलुया. प्रत्येक बी जे प्रार्थनेत तुम्ही पेरलं असेल त्या प्रत्येक बीचं उत्तर तुम्हाला मिळेल, प्रत्येक प्रतिफळ मिळणार. कारण जर तुम्ही म्हणत असाल की नाही ह्या छोट्याशा प्रार्थनेचं काय उत्तर देणार परमेश्वर, तर नाही, परमेश्वराजवळ ती साठवणूक आहे. कारण तुमच्या प्रार्थना परमेश्वर व्यर्थ जाऊ देणार नाही. आणि म्हणून हात आखडू नका, प्रार्थनेच्या बाबतीत काटकसर करू नका. का मी प्रार्थना करावी आणि मीच का करावी घरात, असं जर तुम्ही म्हणत असाल तर निश्चित अर्थाने मात्र तुमची मिस्टेक आहे. कारण बऱ्याच वेळेस काय होतं माहिती आहे, घरातला एखादा जोडीदार आपला प्रार्थनेमध्ये कमी असतो. आपल्याला असं वाटतं की ह्या सगळ्या घरासाठी, ह्या सगळ्या, कारण मी प्रार्थना करणार तर सगळ्या घराला आशीर्वाद मिळणार, तर मी प्रार्थना करून मी माझं कष्ट का वाया घालू, कारण हे सगळेजण आयुष करतात आणि मी एकट्याने का कष्ट घ्यावे बरं प्रार्थनेत. बऱ्याच वेळेस असा विचार येण्याची शक्यता असू शकते. एखादा घरातला व्यक्ती विश्वासणारच नाही, तो विश्वासच नाही ठेवत प्रभू येशू ख्रिस्तावर, पण तुम्ही मात्र रोज त्यासाठी प्रार्थना करताय. तो मात्र तुमची रोज टिंगल करतो, तो मात्र रोज तुम्हाला नावं ठेवतो आणि तुमच्या विश्वासाला नावं ठेवलं जातं. तुमच्या बऱ्याचशा गोष्टी तुमच्यातून निघाव्या ह्यासाठी तो प्रयत्न करत असतो. तुम्ही मात्र प्रामाणिकपणे त्याचं काम करताय, पण सैतान तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करेल. आणि तो तर तुझ्या अजिबातच कष्टाची कदर करत नाही, तुझे टिंगल करतो, तो अविश्वास आहे. आणि कशासाठी तू प्रार्थना करा आणि या प्रार्थनेचा परिणाम त्याच्यावर कुठे झालाय आजपर्यंत. मग तुम्ही काय कराल, ती प्रार्थना बंद कराल. मग त्यासाठी तुम्ही प्रार्थना करणार नाही आणि त्याच्यासाठी प्रार्थना बंद करता करता तुमची स्वतःसाठी पण प्रार्थना बंद होईल. कारण अविश्वासणारा घरात एक अविश्वासणारा असेल तर तो निराश करतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर तुम्ही निराश होणार, तर तुम्हाला बहकवलं जाईल. कदाचित घरातलेच व्यक्ती तुम्हाला प्रार्थनेस बाबतीत थांबवतील, कंटाळा ते तुम्हाला म्हणतील की जाऊ दे, जास्त किती प्रार्थना करणार, असं कदाचित होईल तुमच्या बाबतीत. पण ज्यावेळेस असं होतं त्यावेळेस तुमची कमिटमेंट बंद नका करू, तुमचं समर्पण सोडू नका. तुम्ही जे देवासोबत वेळ घालवण्याचा एक निर्णय केला त्या निर्णयाला बंद नका करू, कारण तुम्हाला त्या इन्व्हेस्टमेंटचं महत्व माहिती आहे. हालेलुया. कारण तुम्हाला माहिती आहे, एक छोटीशी इन्व्हेस्टमेंट, समजा इन्व्हेस्टमेंट करणारे खूप हुशार लोक असतात आणि तशी इन्व्हेस्टमेंट जी आत्मिकतेमध्ये केली जाते ना, त्यांना सुद्धा परमेश्वर एक विशिष्ट महत्व देतो. बरं, हालेलुया. समजा आता एक 20 वर्षाचा व्यक्ती आहे आणि त्यानं जर इन्व्हेस्टमेंट चालू केली आणि ज्यावेळेस तो 40 वर्षाचा होईल, 20 वर्षानंतर ज्यावेळेस 40 वर्षाचा होईल, त्यावेळेस खऱ्या अर्थानं समजा त्याने 500 रुपये किंवा 1000 रुपये कुठल्या तरी म्युच्युअल फंडात किंवा अजून कुठल्या तरी याच्यामध्ये LIC किंवा अजून कुठल्या तरी FD मध्ये गुंतवलेले असते, तर निश्चित अर्थाने 20 वर्षानंतर त्याची इन्व्हेस्टमेंट ज्यावेळेस मोठी होते ना, त्यावेळेस त्याला लक्षात येतं की अरे मी छोटीशी सुरुवात केली होती, आज किती मोठा परिणाम झाला. त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणतात. आणि इन्व्हेस्टमेंट खूप मोठा रिझल्ट देत असते नेहमी, मग ती पैशाची असो किंवा प्रार्थनेची असो. परमेश्वर निश्चित अर्थाने प्रार्थनेचं सुद्धा एक 5 मिनिटाची प्रार्थना, 5 मिनिट, 10 मिनिट, 20 मिनिट, अर्धा तास, 1 तास, मग तुमची वाढवत अशाच प्रकारे वाढत जाईल. आणि तुम्ही 1 तासाची कंटिन्यूपणे 6 महिन्यापासून 1 वर्षापासून प्रार्थना करताय आणि कदाचित समजा तुम्ही 5 वर्ष कंटिन्यू प्रार्थना करताय, तुमच्या जीवनातून खोटं निघून जाईल. तुमच्या जीवनातून वाईट गोष्टी, शिव्या तुम्हाला आठवणार पण नाहीत कधी. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुमच्या घरामधली अशांती तुम्हाला आठवणार पण नाही की कधी आमच्या जीवनामध्ये अशांती आली होती, कितीतरी वर्ष झाले. तुमच्या घरात डॉक्टर तुम्हाला आठवणार पण नाही, डॉक्टरचे नाव तुम्ही विसरून जा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. 1 तासाचा प्रार्थना कंटिन्यूपणे इतक्या वर्षात केलेली प्रार्थना खूप मोठा परिणाम घडवू शकते. इन्व्हेस्टमेंट आहे एक प्रकारची, आणि ती इन्व्हेस्टमेंट सोडू नका.
बंद नका करू. कंटिन्यू करत राहा आणि इतका मोठा परिणाम तुम्हाला पाहायला मिळेल. तुमची लेकरांच्या जीवनात इतका मोठा आशीर्वाद परमेश्वर तुम्हाला द्यायला चालू करेल की तुम्ही त्याचा परिणाम, तुम्हाला पास्टरकडे प्रार्थना करायला यायची गरज पडणार नाही. तुम्ही असं म्हणाल नाही पास्टर माझ्या डोक्यावर हात ठेवा आणि थोड्यासाठी माझ्यासाठी प्रार्थना करा. तुमचीच प्रार्थना एवढी मोठी झाली असेल की पास्टरसाठी तुम्ही प्रार्थना करा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वराला तिथपर्यंत तुम्हाला न्यायचं, परमेश्वराला प्रत्येकाला तिथपर्यंत न्यायचं. आणि म्हणून प्रार्थनामध्ये जी इन्व्हेस्टमेंट आहे त्या इन्व्हेस्टमेंटकडे दुर्लक्ष करू नका, कारण प्रार्थना इन्व्हेस्टमेंट आहे. बाजूला सांगा पुन्हा एकदा की प्रार्थना एक इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्याचं प्रतिफल तुला मिळणार. प्रार्थना एक असं ठिकाण आहे की जिथं तुम्ही तुमचं सामर्थ्य मिळवता. बाजूला सांगा, प्रार्थना एक असं ठिकाण आहे की तिथं तुम्ही तुमचं सामर्थ्य मिळवता. प्रकटीकरण 1:17 एक शेवटचं वचन वाचूया आपण, बंद करूया. मी त्याला पाहिले तेव्हा मी मेल्यासारखा त्याच्या पायाजवळ पडलो. मग त्याने आपला उजवा हात माझ्यावर ठेवून मला म्हटले, भिवू नको, जो पहिला व शेवटला आणि जो जिवंत तो मी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तिथे लिहिलेलं असं, जब मैंने उसे देखा तो उसके पैरों पर मुर्दा सा गिर पड़ा और उसने मुझ पर अपना दाहिना हाथ रखकर कहा कि मत डर, मैं अपने प्रथम और अंतिम जीविता हूँ. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. योहान जो येशूचा शिष्य आहे त्या शिष्याविषयी आपण या ठिकाणी वाचतो. तो माहिती तुम्हाला पद्मस नावाच्या बेटावर होता, पद्म नावाच्या बेटावर होता आणि पात्मा नावाच्या बेटावर असताना अतिशय कठीण अशा प्रकारचं ते जेल होतं. तो बेट म्हणजे एक प्रकारचं जेल होतं. जशा प्रकारे काळ्या पाण्याची शिक्षा आपल्याला माहिती आहे सर्वांना, है ना. इंग्रजांच्या काळामध्ये काळ्या पाण्याची शिक्षा दिली जात होती. ते जेल होतं एक प्रकारचं. आणि त्या ठिकाणी लोकांना जे सरकार विरुद्ध उठाव करतात त्यांना तिथं पोहोचवून जाईल. तशाच प्रकारे रोमन सरकारने एक पात्म नावाचं एक बेट ठेवलं होतं, ज्या बेटावर जे सरकार विरुद्ध उठाव करतात त्यांना त्या ठिकाणी ठेवलं जात होतं. आता योहान काय उठाव करणारा व्यक्ती नव्हता, पण आत्म्याचं काम करणारा आणि एक त्या काळातला विश्वासणारा होता. आणि बऱ्याच विश्वासणाऱ्यांना पात्मा नावाच्या बेटावर ठेवलं होतं. तुम्हाला माहिती आहे, इतक्या कठीण ठिकाणी त्या ठिकाणी जेवण सुद्धा अतिशय दुर्लभ पद्धतीने दिलं जात होतं. हे अतिशय मोठं कष्ट होतं. आणि योहान अतिशय वयस्कर आहे, त्याचं शरीर हातपाय सगळं थकलेलं आहे आणि अशा थकलेल्या अवस्थेत तो देवाजवळ रात्रीच्या वेळेस, दिवसा प्रार्थना करायला तिथे बंदी होती आणि रात्रीच्या वेळेस तो प्रार्थना करत होता. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं त्या ठिकाणी की मी मेल्यासारखा त्याच्या चरणाजवळ पडलो. कसा पडलो? मेल्यासारखा. आणि त्याने मला स्पर्श केला आणि काय केलं? सामर्थ्य दिलं. ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारच्या मूर्छित अवस्थेत, ज्याला आपण म्हणतो ना, अगदी आता मी मृत्यू पावलेला आहे, म्हणजे माझ्यात त्राण उरलेला नाही, माझ्यात शक्ती नाहीये, माझ्यात सगळं काही संपलेलं आहे, मी कष्टाने दबून गेलेलो आहे, मी अडचणीने दबून गेलोय, माझ्यावर खूप मोठं टेन्शन आहे आणि माझं शरीर पूर्णपणे कमजोर आहे. अशा अवस्थेत तुम्ही जर प्रार्थनेत जाऊन बसले ना, मी तुम्हाला खात्री देतो की त्या ठिकाणी ज्या वेळेस तुम्ही उठाल ना, तिथं सगळ्यात जगातलं मोठं बळ तुमच्यामध्ये आलेलं असतं. हालेलुया. कारण योहान अशा ठिकाणी होता की ज्या ठिकाणी जेवण नाहीये, रात्रंदिवस त्रास आहे आणि शरीर थकलेलं आहे, वयस्कर आहे तो. आणि अशा ठिकाणी परमेश्वर त्याला प्रगटीकरण देते. तुम्हाला माहिती आहे, मेल्यासारखा ज्यावेळेस तो पडला त्या ठिकाणाहून तिथून पुढे सगळं प्रगटीकरणाचा दृष्टांत त्याला दिसलेला आहे. त्या ठिकाणी इतका मोठा दृष्टांत त्या ठिकाणी अशा अवस्थेत त्यांनी पाहिला की त्याच्या जीवनातली सर्वात अशक्त असणारी ती वेळ होती. तो शरीरानेच केवळ अशक्त नव्हता, तर पूर्णपणे अशक्त झालेला होता. आणि अशा अवस्थेत परमेश्वराजवळ तो बसलाय आणि परमेश्वराने त्याला जगाचं काय होणार आहे, इथून पुढचं सगळ्या गोष्टी, हजारो वर्षानंतर काय होणार आहे, हे सगळं देवाने त्याला ते अशक्तपणात दाखवलं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कदाचित तुम्ही म्हणता असाल मी अशक्त आहे प्रभू, पण तिथं तुम्ही जाल ना तर तुम्ही सामर्थ्य मिळवा. तुम्हाला देव असं काही दाखवेल की तुमच्या त्या अशक्तपणात तुम्हाला मिळेल, मी एवढ्या अशक्तपणात देव माझ्यासाठी एवढं काम करत, मी ज्यावेळेस मेल्यासारखा पडलोय, माझ्या शरीरामध्ये काहीच त्राण नाही, तरी सुद्धा मी शक्ती मिळवतोय. कारण प्रार्थना शक्ती देते, प्रार्थना सामर्थ्य देते, प्रार्थना बळ देते, प्रार्थना तुम्हाला धाडस देते, प्रार्थना तुम्हाला उत्साहित करते, प्रार्थना तुम्हाला चालण्यासाठी मदत करते. तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस मेल्यासारखा एलिया पडला
आणि एलियाला असं वाटलं की मी आता मेलो, अहाब आणि जी इजबेल आहे ती मला मारून टाकणार आहे. आणि तो थकला होता, कंटाळा होता, झोपला होता. म्हणला प्रभू काही नाही करत आहे. त्यावेळेस देवानं त्याला त्या ठिकाणी त्या ठिकाणी पाणी आणून दिलं, भाकर आणून दिली आणि सामर्थ्य दिलं. आणि प्रभू म्हणाला चल आता माझ्याशी तुला बोलायचं आहे. आणि 40 दिवसाचा प्रवास करून त्याला नेलं. हालेलुया. भाकरीच्या तुकड्यावर आणि एक पाण्याच्या सुरेवरती एलिया 40 दिवसाची वाट चालून देवाच्या डोंगरावरती गेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना कराल ना त्यावेळेस देव तुम्हाला सामर्थ्य देईल, देव तुम्हाला शक्ती देईल, तुमची काळजी घेईल, तुम्हाला दाखवेल की मी शक्ती देणारा देव आहे, मी सामर्थ्य देणारा देव आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना कराल त्यावेळेस देव तुम्हाला दाखवून देईल की मी असं बळ देतो की जगातला कोणता व्यक्ती देऊ शकत नाही. अहाबासमोर जो थकलेला मनुष्य होता, तो घाबरलेला होता, इजबेलला आपला जीव घेऊन पळत होता, तो देवाकडून खूप मोठं सामर्थ्य मिळवून आला, देवाकडून मोठा अभिषेक घेऊन आला, त्याच्या जागेवर संदेष्टा नेमण्यासाठी सामर्थ्य घेऊन आला, 2 राजांना अभिषेक करण्यासाठी सामर्थ्य घेऊन आला. थकलेला मनुष्य, कंटाळलेला मनुष्य, जीव घेऊन पळणारा मनुष्य प्रार्थना करण्याद्वारे, देवाला शरण जाण्याद्वारे खूप मोठं शक्ती मिळवली. हालेलुया. तुम्ही देवाला जर शरण जाल, तुम्ही देवाजवळ बसाल, मग भलेही तुमची मूर्छित अवस्था असेल, भलेही तुम्हाला असं वाटेल की मी मेलो, मी संपलो, त्यावेळेस तुम्ही देवाजवळ जाल तर तुम्ही सामर्थ्य मिळवा. हालेलुया. कारण प्रार्थना तुम्हाला शक्ती देईल, प्रार्थना तुम्हाला बळ देईल. ह्या वर्षभरात ज्यावेळेस पण तुम्हाला असं वाटेल की मी संपलेलो आहे, त्यावेळेस देवाच्या चरणावर कुठेही जाऊ नका, देवाच्या चरणावर बसा. प्रेज द लॉर्ड. कुठं जाण्याची गरज नाही तुम्हाला, कारण मी तुम्हाला खात्री देतो देव जे बळ देऊ शकतो जगातला कोणताही व्यक्ती देणार, कोणताही माणूस देणार नाही, कोणतंही जगातली शक्ती तुम्हाला देऊ शकत नाही, देव जे देऊ शकतो. आणि देवानं ते बळ एलियाला दिलं, योहानाला दिलं, ते बळ परमेश्वर तुम्हाला देईल. परमेश्वर तुमच्याही जीवनामध्ये त्या गोष्टी देऊ इच्छितो. तुम्हाला ज्यावेळेस असं वाटेल की अरे मी थकलो, काही नाही होऊ शकत आहे, त्यावेळेस तुमच्या सगळ्या मूर्छित अवस्थेला, त्या कदाचित तुमच्या आजाराच्या बेडवरती तुम्ही असाल, पण त्या ठिकाणाहून परमेश्वर उठवण्याची शक्ती तुम्हाला देईल. हालेलुया. कारण प्रभूजवळ ती शक्ती आहे, प्रभूजवळ ती बळ आहे. तशा प्रकारे मी तुम्हाला सांगितलं, प्रार्थनेला अंडर एस्टिमेट करू नका, प्रार्थनेला मजाकमध्ये घेऊ नका, किंवा प्रार्थनेचं महत्व स्वतःपुरतं कमी करू नका. प्रार्थना बदलल्या पाहिजेत हे बरोबर आहे, पण प्रार्थना बदलण्याबरोबरच प्रार्थनाला दुर्लक्ष करून सुद्धा चालणार नाही. आणि जशा प्रकारे मी तुम्हाला सांगितलं 4-5 गोष्टी या ठिकाणी आपण शिकलेलो आहोत की प्रार्थना तुम्हाला सतत काय, प्रार्थनेमध्ये सतत तुम्ही जागरूक राहिलं पाहिजे. आणि त्याचबरोबर प्रार्थना करण्यासाठी तुम्हाला देवाच्या कृपेची आणि अनुग्रहाची गरज आहे. प्रार्थना वचनाविना अधुरी आहे किंवा अपुरी आहे त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की प्रार्थना मध्ये जे काही वेळ तुम्ही घालवाल तो सगळा वेळ एक इन्व्हेस्टमेंट आहे. आणि सगळ्यात शेवटी प्रार्थना तुम्हाला मोठं सामर्थ्य, मोठं बळ देणार आहे. त्या बळाकडे दुर्लक्ष करू नका. जसं पौल म्हणतो इफिसकराच्या पत्रात 2रा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये, ते वचन वाचा आणि बंद करा. दुसरा अध्याय 8वं वचन. कारण कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे. 2:8 वाचलं तुम्ही? 2:8 इफिस 2. कारण कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे, आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. काहीतरी मिस्टेक आहे. प्रेज द लॉर्ड. मी लिहायला चुकलो कदाचित. तर परमेश्वराचं वचन या ठिकाणी त्या ठिकाणी नाहीये. परमेश्वराचं वचन त्या ठिकाणी नाही. मला संदर्भ नाही आठवत, पण एक आहे की पौल असं म्हणतो आपल्या वचनामध्ये की परमेश्वरापासून मी ज्यावेळेस अशक्त असतो त्याच वेळेस देवाची शक्ती माझ्यामध्ये मोठ्या सामर्थ्याने काम करते. आणि ज्यावेळेस मी पूर्णपणे अशक्त अवस्थेत आहे त्याच वेळेस परमेश्वराचं सामर्थ्य माझ्या जीवनामध्ये काम करतं. तुम्हाला असं वाटत असेल की मी अशक्त आहे, मी थकलेलो आहे, मी कंटाळलेलो आहे, देवाच्या कृपेची मला गरज आहे, तर एकच गोष्ट तुम्हाला बाहेर काढू शकते. कुणीही व्यक्तीला फोन करू नका. त्यावेळेस कुठल्याही व्यक्तीच्या मागं लागत बसू नका, कुठल्या तरी संदेष्टाला फोन करत बसू नका. कारण जगातला कोणता संदेष्टा, जगातला कोणता पास्टर सामर्थ्य नाही देऊ शकत, परमेश्वर सामर्थ्य देऊ शकतो. हालेलुया. मूर्छित अवस्थेत देवाजवळ जा, तुम्ही जिवंत व्हा. हालेलुया. आत्म्यामध्ये जिवंत व्हा, अंतःकरणामध्ये जिवंत व्हाल, शरीरामध्ये जिवंत व्हाल, आणि तुमच्या आत्मिकतेमध्ये जिवंत व्हाल. ज्या मेलेल्या गोष्टी आहेत त्याला जिवंत करण्याचं सामर्थ्य परमेश्वर नाही, पण तुमचं समर्पण त्याला हवं आहे. तुम्ही अंतःकरणापासून त्याला आपलं जीवन देण्याची जास्त गरज आहे. प्रभू तुम्हाला ह्या सर्व वचनांच्या द्वारे खूप आशीर्वादित करो. तुमच्या प्रार्थना वाढवू. किमान 1 तास दिवसामधून परमेश्वराला देण्यासाठी परमेश्वर तुम्हाला प्रोत्साहित करो आणि मोठे मोठे परिणाम तुमच्या जीवनात दिसून येऊ. आमेन. हालेलुया. या आपण डोळे बंद करूया.